पॉक्सोची घटना घडली आणि त्या केसचे सगळे तपासही झाला, तसंच त्याची सुनावणी देखील झाली आणि 48 तासामध्ये त्या केसचा निकाल लागून त्या आरोपीला शिक्षा पण दिली. क्लासेससाठी किंवा शाळेतलं जे काही असेल त्यासाठी मोबाईल तिच्या पालकांनी दिलेला होता. दरम्यान तिला असा एक व्यक्तीचा फोन कॉल आला आणि ते म्हणे क्लासेस लावायचे का असं तसं. ते करता करता त्यांची ओळख वाढत गेली. तिने फोनवर बोलता बोलता व्हॉट्सअप नंबर दिला गेला आणि इतकी ओळख वाढत गेली की त्यांच्यामध्ये व्हिडिओ कॉल होत गेले. त्या मुलाने त्या मुलीला म्हटलं की मला तुझे असे फोटो मला पाठव. फिर्याद दाखल झाली, गुन्हा दाखल झाला, त्याचा तपास झाला, चार्जशीट दाखल झाला. दरम्यानच्या काळामध्ये जरी ह्यांच्यामध्ये काही सेटलमेंट झाली असेल तरी हा कायदा सेटलमेंट करायला परवानगी देत नाही. 7वी 8वीची मुलगी होती, तिचा क्लास संपला आणि ती जिनेवरून खाली उतरत होती. त्यावेळेस तिथंच राहणार एक मुलगा होता आणि त्यांनी काय केलं, ती मुलगी खाली उतरणार होती आणि तिचा हात पकडला आणि तिला आय लव्ह यू म्हणाला. केस होते आमच्याकडे ज्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिचं वय केवळ 1.5-2 वर्षाच्या दरम्यान होतं आणि तिचे मामा होते ते ऑलरेडी एका केसमध्ये जन्मठेप झालेली होती आणि ते पॅरलवर सुटून गावाकडे आले. ही जी भाची आहे तिच्या घरी आले, तिथं 2-3 दिवस राहिल्यानंतर मग जेव्हा जाताना त्यांनी काय केलं, त्या मुलीला उचलून ते एका ठिकाणी घेऊन गेले. तिथे एकदम काटेरी वगैरे झोप वगैरे होते, अशा ठिकाणी त्या व्यक्तीने अत्याचार केला आणि त्या मुलीला तिथंच बेशुद्ध अवस्थेमध्ये सोडून तो माणूस तिथनं पळून गेला. ही मुलगी तिच्या सावत्र वडिलांसोबत तिथे नगरला राहत होती. ती जी व्यक्ती होती ती काय करायची, ही जी मुलगी होती हिच्यासोबत रात्रीच्या वेळी एकटं असताना तिच्यासोबत गैरकृत्य करत होता. ती ज्या शाळेमध्ये शिकत होती त्या शाळेमध्ये असंच एक पोलीस अधिकारी गेले होते. ते म्हटले की जर काही एखादं गैरकृत्य तुमच्या संदर्भात घडत असेल तर तुम्ही 100 या नंबरवर तुम्ही फोन करा, तुम्हाला लगेच पोलिसांची मदत मिळून जाईल. या कायद्याचा प्रचार प्रसार पाहिजे तसं झालेलं नाही. त्यामुळे मुलांना आता आज आपण पाहतो की आपण मुलींना सातच्या आत घरात या, पण आपण जे आपली मुलं असतील त्यांना म्हणत नाही की सातच्या आत घरात या. आणि प्रॉब्लेम तिथे येतो की मुलं कुठेतरी फिरत असतात, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र असतात आणि बरे एक बरोबर 2-4 मुलं एकत्र आली की त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं करावं, काहीतरी थ्रिल करावं असं वाटतं. मग काय करायचं, तर कधी कधी जाणार येणारी कोणी मुली असेल काय असेल त्यांची छेड काढणं असं आहे की जसं आपण मुलींवर बंधनं घालतो तसं मुलांना सुद्धा ह्या कायद्याची तर माहिती देणं गरजेचं, कारण त्यांना पूर्ण त्यांचं भविष्यावर जसं मुलींच्या भविष्यावर परिणाम होतो तसं ह्या मुलांच्या देखील भविष्यावर परिणाम होतो. नमस्कार मित्रांनो, हक्काचं माईक पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी गणेश गाडेकर आणि आजचा आपला टॉपिक आहे पॉस्को कायदा, ज्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ऍडव्होकेट मनीषा केळगंद्रे शिंदे मॅम. आणि आपण हा कायदा समजून घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत भरपूर कायद्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. तर आपल्या आजचं पॉडकास्टचा उद्देश तोच आहे की हा पॉक्सो कायदा काय, किंवा छोट्या बाळांवर अत्याचार होतात किंवा 18 वर्षाच्या खालील मुलांना किंवा मुलींना दोघांना सुद्धा खूप त्रास होत असतो काही गोष्टींचा, त्यांच्यावर अत्याचार होतात, बलात्कार आपण ज्याला म्हणतो, विनयभंग म्हणतो. बरेचसे केसेस असे सुद्धा आहेत मॅडम की त्यात छोट्या छोट्या बाळांवर, म्हणजे अक्षरशः त्यांचं 1 वर्ष पूर्ण नसतं झालं त्यांच्या वयाचं, त्या छोट्या बाळांवर सुद्धा बलात्कार होतात. तर ह्यासाठी हा पॉक्सो कायदा आणला. आता हा कायदा नक्की काय आहे मॅडम, हे फक्त आम्हाला व्यवस्थितपणे सांगा. जी माहिती आम्हाला ती वरवर आहे, पण ऍक्च्युली तो कायदा कसा आहे, कधी आला आणि याचं उद्दिष्ट काय? पॉक्सो कायदा म्हणजे काय, तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. म्हणजे सेक्शुअल जे काही ऑफेन्सेस आहेत ते मुलांच्या संदर्भात जे काही घटना घडतात, म्हणजे रेपच्या म्हणा किंवा त्यांची जी काही हॅरेसमेंट होती, हे पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत येते. हे पॉक्सो जे नाव आहे ते संक्षिप्त रूप आहे की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. पण आता हा कायदा कधी आला आणि येण्यामागचं उद्दिष्ट काय, तर पूर्वी काय होतं की 354 सेक्शन होतं IPC नुसार आणि 376 होतं रेपसाठी होतं आणि 354 होतं जी काही हॅरेसमेंट होती तर त्यासाठी होतं. पण ही जी होती की ज्या स्त्रियांच्या संदर्भात गुन्हे जर घडले तर मग तिथे आपण 376 IPC वापरायचं किंवा 354 IPC नुसार सेक्शन लावलं जायचं. पण छोट्या मुलांच्या संदर्भात जर घटना घडली आणि जी शिक्षा ही रेग्युलर, म्हणजे ज्या स्त्रीचं वय 25 आहे, 30 आहे, 35 आहे किंवा 50 आहे किंवा 60 आहे, या स्त्रियांच्या संदर्भात घटना घडल्या तरी तीच शिक्षा. आणि छोट्या मुलींच्या संदर्भात म्हणजे 15 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी, 8 वर्षी, इव्हन 1 वर्षाची जी काय आपण बोलतोय, या मुलींच्या संदर्भात घटना घडल्या तरी तीच शिक्षा असायची. म्हणून मग थोडंसं त्या संदर्भात गंभीरतेने विचार केला गेला की मुलांच्या बाबतीत जर गुन्हे घडत असतील आणि तिची शिक्षा जर जी बाकीच्या सेक्शन प्रमाणेच होत असेल तर ते चुकीचं आहे, म्हणून पॉक्सो कायदा आणण्यात आला. आणि दरम्यानच्या काळामध्ये असं झालं की जी छोटी मुले ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण आहे, अशा संदर्भातल्या त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडण्याचं प्रमाण इतकं वाढलं की मग सरकारला तो विचार करावा लागला आणि पॉक्सो कायदा सन 2012 मध्ये आला. तर तो आणला 14 नोव्हेंबर 2012ला, म्हणजे ज्या दिवशी बालदिन होता त्या दिवशी या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता ही पॉक्सो कायदा आल्यानंतर काय झालं की इतक्या केसेस वाढल्या गेल्या
मग त्यामुळे ते त्यासाठी सेपरेट कोर्ट पण येणं गरजेचं वाटलं, म्हणून मग नंतर मग फास्ट ट्रॅक कोर्ट पॉक्सोसाठी पण निर्माण करण्यात आलं. त्याबरोबर पॉक्सोसाठी स्पेशल पीपीची देखील अपॉइंटमेंट करण्यात आली. मॅडम सपोज हा पॉक्सो कायदा आला 2012 साली, आणि सपोज 2012च्या आधी कुठल्या व्यक्तीसोबत किंवा 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी, जास्त करून आपण मुलींच्या बाबतीतच विचार करूया, त्यांच्यावर जर अत्याचार झाला असेल तर तेही केस टाकू शकतात का? हा, पूर्वी कसं होतं की IPC जो इंडियन पिनल कोड होता, आज आपल्याकडे BNS म्हणून, कारण नाव बदलले गेलेले आणि बऱ्याचशा ज्या व्याख्या आहेत त्या जुन्या IPC प्रमाणेच BNS प्रमाणे आहे, फक्त की सेक्शन वर खाली झालेले आहेत. पण जुना जो IPC कायदा होता त्याच्यामध्ये 376 सेक्शन जे होतं, म्हणजे 375 मध्ये डेफिनेशन की कृत्य काय आहे हे 375 मध्ये होतं, आणि 376ला कन्व्हिक्शन शिक्षा काय होती ते 376 मध्ये होतं. तर हे जे आहे हे सर्वांसाठी होतं, म्हणजे 0 पासून तर जीवित असणारे जे काही वयोमान आपण धरलं जातं तिथपर्यंत एकच शिक्षा ठेवली जात होती, ती 10 वर्षापर्यंत होती. वाढून वाढून मग जर त्या याच्यामध्ये खून झाला, म्हणजे घटना घडली, रेपची घटना घडली, खून घडला, तर ती जन्मठेपेपर्यंत होती, पण फाशी शिक्षा नव्हती. नंतर मग ते अमेंडमेंट घटनेचं गांभीर्य पाहता पाहता, म्हणजे आता तुम्हाला निर्भयाचं माहिती असेल, म्हणजे पॉक्सो कायदा आला 14 नोव्हेंबर 2012ला, आणि डिसेंबर 2012ला निर्भयाची घटना घडली. आता ती जे मुलीचं वय होतं ती मेजर असल्यामुळे ती आपण इकडे पॉक्सोमध्ये नाही आणली, परंतु नंतर पॉश कायदा आला. म्हणजे ह्या ज्या स्त्रिया कामावरती असताना त्यांच्या संदर्भात जे कधी काही गुन्हे घडत असेल, लैंगिक स्वरूपाचे गुन्हे घडत असेल, तर त्याचा अंतर्भाव हा पॉश कायद्यामध्ये आला. पॉश कायदा म्हणजे ह्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे आज आपल्यासोबत जर आपण पुरुष कर्मचारी असेल, आणि स्त्रिया देखील आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी कर्मचारी काम करीत असतात, पण तिथे जर गुन्हे घडले किंवा त्या कामाच्या ठिकाणी जाताना जर काही गुन्हे घडले तर ह्या पॉश कायद्यामध्ये आले, आणि ते निर्भयाचा 2013ला पॉश कायदा आला. आणि सपोज हा पॉस्को कायद्यामध्ये किंवा कुठल्या तरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, आपण गृहीत धरूयात, आणि ज्या व्यक्तीने बलात्कार केला तो देखील त्यापेक्षाही कमी वयाचा असेल, 18 वर्षाच्या आतील असेल, तर पॉस्को कायदा त्यालाही लागू होतो का? हो, पॉक्सो कायदा 18 वर्ष खाली जरी तो आरोपी असेल तरी आपलं ते चार्जशीट हे ज्युव्हेनाईल कोर्टामध्ये जातं, आणि त्याच्या विरुद्ध जो काही चार्ज असेल पॉक्सो कायद्याप्रमाणे ठेवला जाणारा तो चार्ज ठेवला जातो. फक्त की ते जे कामकाज आहे ते ज्युव्हेनाईल कोर्टात चालतं, ते आपल्या रेग्युलर कोर्टाकडे येत नाही. आणि शिक्षा जी आहे, आता शिक्षा ते ज्युव्हेनाईल ऍक्ट पण पाहिलं जातं ना, पॉक्सो कायद्याचं कलम लागलं तर पॉक्सो कायद्याप्रमाणे शिक्षा होते. आणि ही शिक्षा कशी असते मॅडम? आता जर याच्यामध्ये सेक्शन आपण 4 पाहिलं, 4-5 म्हणजे जे काय सेक्च्युअल जे काही पेनिट्रेटिव्ह सेक्शन आपण बोलूया, तर याच्यामध्ये सेक्शन 3, 4, 5 आणि 6. तर याच्यामध्ये जे सेक्शन 5 आणि 6 पाहिलं तर हे ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शन आहेत. म्हणजे 3 आणि 4 मध्ये, 3 म्हणजे जे कृत्य केलं जातं, रेप सारखं कृत्य असतं, त्याची शिक्षा सेक्शन 4 मध्ये, आणि 5 मध्ये असं आहे की ही सेक्शन 5 जे आहे त्यातलं कृत्य हे अतिशय गंभीर स्वरूपाचं असतं. म्हणजे घरातल्या व्यक्तीने जर त्या छोट्या मुलावर अत्याचार केला असेल, किंवा त्या मुलाचं वय जे आहे, म्हणजे मी मूल बोलते, मुलगा आणि मुलगी, कारण हा न्यूट्रल जेंडर कायदा आहे, म्हणजे तिथे मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते, आपण मुलगी गृहीत धरून चालतो, पण पॉक्सो कायदा हा मुलांच्या संदर्भात देखील आहे. आणि सेक्शन 5 मध्ये असं आहे की एखाद्या शाळेमध्ये जर गुन्हा घडला, त्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्या मुलासोबत किंवा त्या मुलीसोबत गैरकृत्य केलं असेल, तर सेक्शन रेप सारखं कृत्य असेल तर ते सेक्शन 5 खाली जातं. आर्म फोर्सचं असेल, पोलीस असलेल्या व्यक्तीने केलं असेल, किंवा जवळच्या व्यक्तीने ज्याच्यावर विश्वास आहे त्या बालकाचा, अशा व्यक्तीने कृत्य केलं असेल तर ते सेक्शन 5 मध्ये जातं. आणि इव्हन जर ते कृत्य करताना आणखीन त्या मुलाला काही शारीरिक जखमा झाल्या असेल, काही व्यंग आला असेल, तर ते देखील सेक्शन 5 मध्ये, आणि सेक्शन 5 ची शिक्षा ही सेक्शन 6 मध्ये दिलेली आहे. ती कमीत कमी 20 वर्ष आहे, 20 वर्षापेक्षा ती जास्तही होऊ शकते, ती जन्मठेपही होऊ शकते. आणि जर त्या मुलाचा त्या घटनेमध्ये मृत्यू झाला असेल, किंवा असं व्यंग आलं की ते कायमस्वरूपी असणार आहे, परमनंट डिसॅबिलिटी आली असेल, तर ती फाशीपर्यंत देखील शिक्षा होऊ शकते. आणि त्यातील इतर कुठले मॅडम, सेक्शन 5 आणि 6 जर सोडला तर इतर? सेक्शन 3 आणि 4 जर पाहिलं तर रेग्युलर रेप, म्हणजे एक 16 वर्षाच्या पुढे असेल किंवा 12 वर्षाच्या पुढे असेल तर सेक्शन 4 नुसार आपण कन्व्हिक्ट करतो, आणि गंभीर असेल तर आपण सेक्शन 6 नुसार करतो. सेक्शन 7, 8 आणि 9, 10 जर पाहिले, जसं आपण 3, 4 पाहिलं तर त्याचं ॲग्रेवेटेड सेक्शन हे 5 आणि 6 आहे. तसंच सेक्शन जे आपण 7 आणि 8 पाहिलं, म्हणजे ॲसॉल्ट झालं असेल, सेक्च्युअल ॲसॉल्ट, की त्याच्यावर काहीतरी ॲसॉल्ट झालेलं आहे, तर ती साधं असेल तर सेक्शन 7 प्रमाणे त्याची कन्व्हिक्शन आपण 8 प्रमाणे देतो. पण हीच व्यक्तीच घरातली आपली ओळखीतली आहे, किंवा अशा याच्यामध्ये की कुठल्या तरी फोर्समधली, म्हणजे पोलीस क्षेत्रातली असेल, आर्मी असेल, किंवा असं काही याच्यातले असेल, किंवा जिथं त्या मुलाला ठेवले गेलेले
आणि त्या ठिकाणी त्याच्यावर असॉल्ट झालं असेल, म्हणजे डायरेक्ट पेनिट्रेटिव्ह न होता असॉल्ट झालेलं आहे. विनयभंग हा, विनयभंग पण नाही म्हणतात. विनयभंग आपण सेक्शन 11-12 मध्ये जातो, पण खूप तिला असं तिच्या हल्ला केला गेलेला आहे आणि लैंगिक म्हणजे एकदम अत्याचार नाही झाला, परंतु हल्ला केला गेलेला आहे, प्रयत्न केला गेलेला आहे. तर सेक्शन 7 आणि 8 प्रमाणे ती शिक्षा. पण 9 जर पाहिलं तर खूप जवळची व्यक्ती आहे किंवा कुठल्या तरी फोर्स मधली याच्यामधली व्यक्ती आहे किंवा जिथं ते मूल ठेवलेले रिमांड, म्हणजे एखादी हॉस्टेल असेल, अशा ठिकाणी जर ही घटना घडली तर सेक्शन 9 प्रमाणे आपण तिथे करतो सेक्शन 10 प्रमाणे शिक्षा ही 10 वर्षाच्या. ती जर पाहिली तर शिक्षा ही 8 वर्षापर्यंत आहे आणि जर सेक्शन 7-8 प्रमाणे पाहिलं तर ती शिक्षा 5 वर्षापर्यंत. मॅडम, पॉक्सो ऍक्ट मध्ये कुठले कुठले गुन्ह्यांना शिक्षा दिली जाते? आता ह्यामध्ये जर पाहिलं तर लैंगिक गैरहेतूने जे काही कृत्य केले जातं, म्हणजे आपण म्हणू की पेनिट्रेटिव्ह सेक्शन तर आहेच आहे, की रेप सारखे आपण म्हणतो की कृत्य आहे याच्यामध्ये. पण इव्हन तुम्ही रस्त्याने जाताय, एखाद्या छोट्या मुलाचं जे 18 वर्षाखालील आहे त्याचा पाठलाग केला जातोय, कुठेतरी त्याला थांबवलं, रस्त्यात त्याला अडवलं जाते, त्याचा हात पकडला जातोय, कुठेतरी असं बोललं जातंय की ज्याच्यामुळे त्या मुलाला अश्लील काहीतरी वाईट वाटेल, घाणेरडं वाटेल, लाज वाटेल, असं जर तुम्ही काहीतरी शब्द त्याला वापरले गेले असेल ज्याच्यामुळे त्याला लज्जा निर्माण होत असेल तर हे सगळं पॉक्सो कायद्यामध्ये येतं. म्हणजे तुम्ही जर फक्त त्या मुलाला आय लव्ह यू, म्हणजे एखादी मुलगी आहे आणि एखादा मुलगा गेला आणि मला तू खूप आवडते, आय लाईक यू, किंवा मला तू खूप आवडते असं म्हटलं तर ते आपल्या पॉक्सो कायद्यामध्ये अंतर्भूत होतं. आणि असे गुन्हे पण दाखल झाले असतील ना? बरेच गुन्हे, म्हणजे रोजचे म्हटलं तर रोजचे 5-10 गुन्हे तर असेच आहेत की रस्त्यामध्ये पाठलाग केलाय, कुठेतरी शाळेत मुलगी चालली, कॉलेजला मुलगी चालली, मुलगा तिचा पाठलाग करतोय, कुठेतरी रस्त्यामध्ये अडवतोय, हात पकडून तिला काहीतरी असं बोलते की ज्यामुळे त्या मुलीला लज्जा निर्माण होईल. अशा गुन्ह्याचं प्रमाण इतकं वाढलेलं, म्हणजे आता कॉलेजमध्ये जे मुलं पाहतो आपण की मुली कॉलेजला जात असतात, बरोबर शेजारी राहणारी मुलं असतात किंवा रस्त्याने कुठेतरी रोज जाता येताना पाहणारी मुलं असतात, ही मुलं असं कृत्य करताना आज समाजामध्ये बऱ्याच वेळा दिसून येते. आणि मॅडम, म्हणजे कुठली अल्पवयीन मुलगी जेव्हा किंवा मुलगी किंवा मूल, कुठलंही मूल जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये केस देण्यासाठी जातं आणि तिचा 18 वर्षाच्या खालील असल्या असे कुठले कृत्य घडले असतील तर पॉक्सो कायदाच त्यांना त्या अंतर्गतच हे केस टाकावी लागते, की त्यांच्या मनावर असतं ते की मला हे पॉक्सो अंडर टाकायची की नाही? मनावर असं असायचं काही कारण नाही. जे काही तुमच्या बाबतीत कृत्य घडले गेलेले ते कृत्य पाहून मग सेक्शन लावले जातात. जर ते मूल 18 वर्ष खालील ना असं कृत्य लैंगिक हेतूने काही कृत्य घडलं गेलं असेल तर पॉक्सो येणार. पण आपण चाललोय कुठेतरी, चालता हात लागलाय, आपण आपल्या कामाच्या गटकरीत, किंवा एखादा मुलगा त्याच कॉलेजला आहे, ती मुलगी पुढे जाते आणि तो त्याच वर्गामध्ये म्हणून तो तिच्या मागे जातोय, असं असेल तर तू त्याच्याच कॉलेजला जातोय, पाठलाग करत नाही, त्यामुळे तो गैरहेतू होत नाही. लैंगिक गैरहेतूने जर कोणतं कृत्य झालं असेल आणि ते बालक जे 18 वर्षाखाली असेल तर पॉक्सो अंतर्गत तो गुन्हा दाखल होतो. पण तुम्ही जो मुलाचं उदाहरण दिलं त्याला हे सिद्ध करावं लागत असेल ना? कायदाच असा आहे पॉक्सो कायदा की याच्यामध्ये एक सेक्शन 29 दिलेले आहे. याच्यामध्ये ती जी मुलगी असेल किंवा ते जे मुलं असेल 18 वर्षाखालील, ते जे काही सांगेल ते अगदी निर्विवाद सत्य समजलं जातं. म्हणजे असं नाही की त्याला ते प्रूव्ह करायची गरज नाही, माझ्या बाबतीत असं घडलं, हे फक्त त्यांनी कोर्टासमोर सांगायचं. बाकी जो कोणी आरोपी असेल त्याचं काम, त्याच्या वकिलांचं काम असं आहे की तो मुलगा निर्दोष आहे, त्यांनी तसं काही केलं नाही हे करण्याची जबाबदारी ही आरोपीची असते. त्यालाही सिद्ध करत बसावं लागतं. हो. आणि ज्याने केस केली म्हणजे मी निर्दोष आहे हे त्याला सिद्ध करावं लागतं. त्याच्यामध्ये पॉक्सो कायद्यामध्ये त्यांनी ते केले हे सरकार पक्षाला साबित करायची गरज नाही, फक्त त्यांनी सांगायचे त्याच्या बाबतीत काय कृत्य घडलेले. आणि जे मूल बोलेल ते बरं ते खोटं का बोलणार? छोटं मूल 18 वर्षाखालील त्याला खोटं बोलायचं कारण येत नाही, म्हणून जे काही तो बोलेल, ते मूल जे बोलेल ते खरंच समजलं जातं, अगदी निर्विवाद, म्हणजे त्याच्यावर कुठलाही वाद घालायचा नाही, ते सत्य समजलं जातं. फक्त की समोरच्याने जर त्याचं म्हणणं असेल की मी असं केलं नाही तर ते साबित करायचं. आणि मॅडम, हे 18 वर्षापर्यंत हा कायदा आहे, म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुला मुलींसाठी. पण त्या 18 वर्षामध्ये पण काही आहे का वर्षांचं, काही आहे का वयाचं, म्हणजे लहान वय 14 ते 18, 10 ते 12 असं काही आहे का? यामध्ये थोडं सेक्शन 6 मध्ये आपण केलेलं आहे की जे मुलं 12 वर्षाखालील असेल तर त्याची शिक्षा जी ठेवली आपण ती म्हणजे सेक्शन 6च लागतो तिथे. तर 6 नुसार 20 वर्षापेक्षा कमी नाही. पण जेव्हा मूल 16 वर्षाच्या पुढे असेल तर सेक्शन 4 प्रमाणे आपण जातो आणि मग शिक्षा ती 10 वर्षापर्यंत होऊ शकते. त्यामध्ये थोडंसं वयाचं क्रायटेरिया थोडा वेगळा केला. ओके, म्हणजे 14 ते 18 पर्यंत क्रायटेरिया थोडंसं 12 पर्यंत असेल. 12 म्हणजे खूप छोटं मुलं असेल तिथं कन्सेंटचा हा विषयच नसतो. 12 ते 16 पर्यंत मग पाहिलं जातं की केस घटना कशा पद्धतीची, ते मूल कसं बोलते, काय बोलते त्यावर डिपेंड राहतं.
पण 16 ते 18 जे वयोगट असेल तर तिथं मग थोडंसं असं येते की कोर्ट वेगळ्या पद्धतीने पाहतं अशा केसेसकडे. आणि मॅडम या कायद्यामध्ये कुठल्या केसेस जास्त येतात बरं, म्हणजे कुठल्या गैरवर्तनातील केसेस जास्त असतात? आता जर पाहिलं त्याच्यामध्ये वर्तनच असं दिले की एकतर पेनिट्रेटिव्ह आपण आहे त्या गोष्टी सेक्शन 3, 4, 5, 6 नुसार आहेत. जर 7, 8, 9, 10 पाहिलं तर ते असॉल्ट संदर्भात आहे, सेक्च्युअल असॉल्ट संदर्भात आहे. आणि सेक्शन 11, 12 जे आहे म्हणजे 354 आपल्या रेग्युलर IPC नुसार होतं, तर ते सेक्शन 11, 12 ज्याच्यामध्ये विनयभंग म्हणजे जी काय हॅरेसमेंट म्हणतो आपण, सेक्च्युअल हॅरेसमेंट, विनयभंगचे केसेस जास्त असतील. विनयभंगाचे केसेस जास्त, कारण ते सरस कुठे छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे कुठून तरी इशारा केला, हातवारी केले गेलेले आहेत, अश्लील हातवारी केले गेले आहेत, ज्याच्यामुळे त्या मुलाला लज्जा निर्माण झाली, तर ते सेक्शन 11, 12 नुसार त्याबाबतचे पण गुन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. पॉस्कोमध्ये विनयभंगचे केसेस सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. आणि बलात्काराचे केसेस आहेत म्हणजे बरंच ते प्रमाणात असं जे घटनेवर डिपेंड आहे, म्हणजे की जर एखाद्या संदर्भात घटना घडत असेल तर तो त्या रेपची घटना घडत असेल तर तो सेक्शन 3, 4 नुसार दाखल करणार, 3, 4 किंवा 5, 6 नुसार हे सेक्शन लावायचं काम हे जो कोणी आयो असेल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्याचं काम असतं. एक पाहावं लागतं कृत्य काय, कृत्यामागची पार्श्वभूमी काय, आणि ते जे काही कृत्य केलं गेलेलं आहे ते त्याचं गांभीर्य पाहून ते त्या पद्धतीचं सेक्शन लावले जातात. आता आपण काही छोटे बाळांचं बघतो मॅडम, म्हणजे मुली पर्टिक्युलरली, बऱ्यापैकी मुलीच्या बाबतीमध्ये होतं की वय खूप कमी असतं. कमी म्हणजे 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2.5 वर्ष अशा मुलींवर सुद्धा कधी कधी बलात्कार होतात. त्यांना कोर्टात कसं आणलं जातं? ऍक्च्युअल हे जे आहे खूप छोटं मुलं असेल म्हणजे एक तर त्याला बोलता येत असेल तर आपण पुढचा विचार करूया, पण खूप छोटं मुलं असेल ज्याला बोलताच येत नाही परंतु ती घटना कोणीतरी पाहिलेली आहे किंवा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आपल्याला काहीतरी मिळालं, त्या मुलीच्या अंगावर काही स्वॅब सापडला असेल किंवा काही खून आढळून आले असेल किंवा ती घटना घडताना कोणीतरी पाहिलं किंवा पळून जाताना जर कोणीतरी पाहिलं असेल, अशा वेळेस मग जे कोणी फिर्याद दिली असेल, आई असेल, वडील असेल किंवा जवळचं नातेवाईक कोणी असेल त्यांनी ते पाहिलं असेल तर तो सांगेल, कारण ते मूल जे सांगणार आहे तेच ही व्यक्ती सांगणार आहे फिर्यादी, कारण त्या मुलाला बोलता येत नसतं. छोटं मुलं असणार, आपण 1 वर्ष म्हणतोय तर त्याला बोलायचा विषय नाही, काही 2 वर्षापर्यंतच्या बाळाला काही बोलता येत नाही, आपण 2 वर्षानंतर थोडं थोडं ते बाळ बोलायला लागतं. मग अशा वेळेस काय केलं जातं, जे कोणी आहे प्रत्यक्षदर्शी पाहणारा किंवा ती परिस्थितीजन्य जो पुरावा असेल ते सगळं पाहून मग त्या संदर्भातले गुन्हे दाखल होतात आणि तपासही तसं होतो. आणि अशा घटनेमध्ये देखील कन्व्हिक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे असं नाही की आता ते मूल त्याला बोलता नाही आलं मग कसं काय शिक्षा द्यायची, कसं काय म्हणायचं हे खरं आहे, तर ते जे मूल बोलणार आहे तेच त्याचे पालक किंवा ते जे कोणी नातेवाईक ज्यांनी फिर्याद दिली त्यांनी तेच सांगितलं असं गृहीत धरलं जातं आणि केस चालवली जाते. हा, पण त्याच्यामध्ये काही हे पण असतील ना मॅडम की काही टेस्ट पण केल्या जात असतील ना? हा, मग मेडिकल तर असं असेल, मेडिकल तर आहे डिपेंड. मग मी तेच सांगते की त्या मुलीच्या अंगावर जे काही स्वॅब सापडले असतील किंवा तिच्या अंगावर ज्या काही खुणा, म्हणजे आपण डोळ्यांनी पाहूनचा नाही विषय की ह्याच्या संदर्भात काय होतं, ते जे मुलं आहे त्याला मेडिकलसाठी विदिन 24 आवर्स म्हणजे लगेच 24 तास तरी म्हणायची गरज नाही, पण पोलिसांकडे गेले का पहिले फिर्याद घ्यायच्या आधी ते मूल मेडिकलसाठी हॉस्पिटलला जे काही जवळचं हॉस्पिटल किंवा जे काही सरकारी हॉस्पिटल आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिथं नेलं जातं. त्या मुलाची मेडिकल सगळी तपासणी केली जाते, त्याच्या अंगावर कुठे काही खून आहे का किंवा काही सेक्शुअल याच्या संदर्भात काही अत्याचार त्या बालकावर झाला की हे सगळं पाहिलं जातं. आणि मग त्यानंतर फिर्याद नंतर घेतली तरी चालते, पण पहिल्यांदा त्या बाळाचं मेडिकल केलं जातं. आणि मेडिकल करताना देखील हे जे मेडिकल ऑफिसर असतात त्यांना इतके इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की ते जे काही बालक तुमच्याकडे आलं तर त्याच्याशी कसं बोलायचं, म्हणजे त्याला कसं हाताळायचं, हे सगळे म्हणजे वरनच गाईडलाईन्स आपल्याकडे मेडिकल ऑफिसरसाठी देखील आलेले आहेत. म्हणजे त्या मुलाशी रफली बोलायचं नाही, प्रेमाने त्याच्याशी बोलून काय झालं कसं झालं, कारण आपल्याकडे एक फॉर्म असतो मेडिकल सर्टिफिकेट संदर्भात, ती हिस्ट्री एक विचारली जाते. बालक बोलत असेल तर ठीक आहे तर विचारा, तो सांगत असेल तर ऐकून घ्या, नसेल सांगत तर काही गरज नाही, म्हणजे की ते सगळं, कारण ते सुरुवातीला घटना घडल्यानंतर ते मूल एवढं भेदरलेलं असतं, ते कोणत्या गोष्टी बोलायच्या मनस्थितीमध्ये नसतं. मग अशा वेळेस ते काय होतं, घडलेली घटना तर वेगळी, पण आपण पुन्हा विचारून त्याचं जे आहे मानसिक, कारण आपल्याला लहान मुलाची मानसिकता पण लक्षात घ्यावी लागते. म्हणजे एकदम घटना घडली त्यामुळे ते घाबरलेलं असणं, आपण विचारून आणखीन पुन्हा त्याला ती घटना आठवायचं, हे असं करू नये, म्हणून आपण थोडं थांबून त्याच्या कलाकालाने घेतलं पाहिजे. 24 तासात मेडिकल करावं, कारण जेवढं लवकर पॉसिबल असेल, जेव्हा केव्हा कळालं. आता काही मुलं असं होतं की त्यांना किडनॅप केलं, कुठेतरी घेऊन गेलं जातं, मग कुठेतरी ते बालक सापडलं जातं. मग अशा वेळेस पण जेव्हा केव्हा ते मूल सापडेल लगेच त्याचं ते मेडिकल केलं गेलं पाहिजे आणि केलं जातं. आणि पोलीस फिर्याद घेतात.
हो, लगेच पॉक्सो संदर्भात असेल तर असं एक डायरेक्शन त्यांना आहे की पॉक्सो संदर्भात कोणी केस दाखल करायला आले तर लगेचच्या लगेच फिर्याद घ्यायची, त्यावेळेस विलंब करायचा नाही पर्टिक्युलरली त्या कायद्याच्या त्या संदर्भामध्ये. आणि मॅडम ही जी छोटी मुलं असतात जेव्हा त्यांच्यावर कुठला तरी अन्याय होतो, म्हणजे मूल किंवा मुलगी कुठली, आता मुलांच्या बाबतीत पण त्या गोष्टी घडतात ना, बऱ्याच केसेस आहेत. आणि ह्या केसेस बरेचसे केसेस असे पण असतील ना मॅडम, त्या कुटुंबातल्या व्यक्तींना माहितच नसेल की आता काय करायचं, किंवा बरेचसे लोक असे पण असतील की ते सुरुवातीला कुणाला काही सांगत नाही, कारण की गावामध्ये किंवा लोकांमध्ये त्यांची एक असतं नाही किंवा आमची प्रतिष्ठा आहे किंवा लोक काय म्हणतील. आणि असं पण केसेस पण असतील ना की काही दिवसानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने जायला पाहिजे होतं किंवा तुम्ही जायला पाहिजे, तेव्हा पण ही सेम प्रोसेस आहे. हा, म्हणजे असं नाही की तुम्ही एक ठराविक कालावधीमध्ये जाऊन फिर्याद दिली पाहिजे, यासाठी कुठलाही पिरियड आपण ठरवून दिलेला नाही कायद्यामध्ये. जेव्हा केव्हा ते लक्षात येईल की आपण ही फिर्याद दिली गेली पाहिजे, त्यापेक्षा की जेव्हा केव्हा गुन्हा घडला असेल परंतु ते मूल घाबरले असेल किंवा घरच्यांचं मनस्थिती नसेल, पण जेव्हा केव्हा ते पुन्हा आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये येतील त्यानंतर जरी फिर्याद दिली तरी फिर्याद घेतली जाते. असा काही एक पिरियड नाही की एवढ्या दिवसातच फिर्याद दिली पाहिजे. 5-5, 6-6 वर्षांनी देखील या अशा संदर्भातल्या फिर्यादी दाखल होतात. 5-5, 6-6 वर्ष. हो हो हो. आणि तेव्हा मेडिकल कसं केलं जातं मॅडम? आता मेडिकलचं तर इश्यू काही राहत नाही, कारण एवढ्या वर्षानंतर कुठलाही तसा एव्हिडन्स रेकॉर्डवर येत नाही. पण पॉक्सो जर असेल तर शेवटी असं आहे की याच्यामध्ये ते जे काही मूल बोलेल तेच खरं समजलं जातं, ते पुढे चाललं जातं. याचे काही म्हणजे आता हे 5-6 वर्षांचं तुम्ही जसं म्हणालात की हे 5-6 वर्षानंतर कधी कधी केसेस केले जातात आणि त्याचा इम्पॅक्ट तेवढाच असतो का? हा, केस चालवताना या पॉक्सो कायदे अंतर्गत केस जर दाखल झाली तर खूप गांभीर्यतेने, म्हणजे इव्हन जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल किंवा चालवणारे जी म्हणजे तपास करणारे तर आहेच, पण कोर्टासमोर जे चालवलं जातं म्हणजे कोर्ट असेल, सरकारी वकील असेल, जे काही मशिनरी असेल, ते सगळेजण इतके गांभीर्यतेने ते केस चालवतात की केसकडे पाहिलं जातं. तो दृष्टिकोनच वेगळा असतो की पॉक्सो अंतर्गत ही केस दाखल झाली आहे. जे रेग्युलर असेल तिथे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं, पण पॉक्सोचं ते मूल जे असेल त्याचं आपल्याला भविष्य पाहावं लागतं, त्याची मानसिकता पाहावी लागते, त्यामुळं ती नजरच वेगळी ठेवावी लागते तिथे. म्हणजे मी एका ट्रेनिंगला गेले होते, सगळे पोलीस अधिकारी होते, PSI वगैरे होते, त्यांच्यासाठी ट्रेनिंग होतं, पॉक्सो संदर्भात होतं. तिथं मी त्यांना हेच सांगितलं होतं की जेव्हा एखादं मूल तुमच्या समोर येते, तुम्ही काहीतरी चौकशी करताय किंवा फिर्याद नोंदवताय किंवा त्याचा जबाब घेताय त्या बालकाचा, तेव्हा एकच डोक्यात आणायचं की हे जे मूल आहे याच्या जागी माझं मूल बसलेलं आहे आणि हे डोक्यात घेऊन मग आपण पुढे जायचे. असं कधीच विचार नाही करायचं हे मूल दुसरं कोणाचं तरी, हे मूल आपलं स्वतःच समजायचं आणि आपलं मूल जर ते असेल तर आपण काय केलं असतं, अशा पद्धतीने आपण तपास पुढे करायचा. आणि प्रोसेस कशी असते मॅडम? आता तुम्ही त्या ह्याच्यात आहात, तुम्ही सरकारी वकील पण आहात आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत तुम्ही ही प्रोसेस कशी करता तुम्ही? आता आमच्याकडे काय होतं की तपास पूर्ण झाल्यानंतर चार्जशीट कोर्टामध्ये येतं. आता सुरुवातीला कसं होतं, म्हणजे मी अगोदरची पण तुम्हाला थोडक्यात सांगेल की पॉक्सोचा जर गुन्हा दाखल झाला तर जो कोणी ज्याच्याकडे तपास दिला गेला त्याने लगेच जाऊन ज्या ठिकाणी गुन्हा घडला तिथलं पंचनामा करणं, ते मुलाचे जे असतील कपडे जप्त करणं, त्या मुलाचा जबाब नोंदवणं, त्याचं मेडिकल, सर्वात प्रथम तर फिर्याद दाखल जर झाली असेल आणि ते मेडिकल झालं असेल तर पहिले मेडिकल करून घेणं, किंवा आपल्याकडे आल्यानं पहिले मेडिकल करणं गरजेचं वाटलं तर लगेच मेडिकल करून घेणं. मग त्यानंतर पंचनामा असेल, बाकीचे जे काही कपडे जप्ती असतील किंवा जे काही बाकीच्या गोष्टी असेल ज्या घटनेशी संदर्भात असेल, त्या लोकांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी असेल किंवा एक परिस्थितीजन्य जर काही साक्षीदार असेल त्यांचे जबाब नोंदवणं, सगळं जे मेडिकल झाल्यानंतर ते जे पेपर्स असतील मेडिकल ऑफिसरकडनं ते हस्तगत करणं. तसंच ते जे मुलं असेल, छोटं मुलं 18 वर्षाखालील असेल, त्याचं 164 अंतर्गत एक जबाब कोर्टासमोर पण नोंदवला जातो, जिथे ते मूल त्याच्या बाबतीत झालेल्या घटना देखील कोर्टासमोर सांगतं. मग अशा वेळेस हे सगळी जी कागदपत्र आहेत ती सगळी एकत्र केली जातात आणि त्या आरोपी विरुद्ध चार्जशीट कोर्टासमोर पूर्ण तपास करून चार्जशीट कोर्टासमोर पाठवलं जातं. आता चार्जशीट जेव्हा आमच्याकडे येतं त्यास आमच्याकडे असं असतं की सुरुवातीला तो जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जे काही सेक्शन लागले गेले, म्हणजे ते कृत्य पाहिलं जातं की त्यांनी काय कृत्य केलं आणि त्यानुसार ज्या सेक्शनमध्ये ते बसलं जातं ते सेक्शन तिथे लावले जातात. मग कोर्टासमोर आल्यानंतर तो जे काही सेक्शन लावलं तो चार्ज त्या आरोपी विरुद्ध ठेवला जातो की असं ह्या सेक्शनचा चार्ज तुझ्या विरुद्ध ठेवलाय. त्यानंतर मग हे चार्ज झाल्यानंतर मग आम्हाला ते जे आम्ही साक्षीदार घेणार आहे सरकारी वकील, त्या साक्षीदारांची यादी कोर्टाला द्यावी लागते. मग त्याच्यामध्ये फिर्यादी असेल, ती विक्टीम असेल, तसंच जे कोणी साक्षीदार असेल ज्यांनी कोणी ती घटना पाहिली किंवा परिस्थितीजन्य जे काही साक्षीदार असेल ते
आणि त्याचबरोबर पंचनामे करणारे जे पंच विटनेस असतात ही सगळी यादी आम्ही कोर्टासमोर देतो आणि त्यानंतर मग त्या पद्धतीने आम्ही साक्षीदार घेतो. आता यामध्ये असं आहे की जे मूल आहे 18 वर्षाखालील, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाचं वय आम्हाला प्रूव्ह करावं लागतं. म्हणजे जो तपासी अधिकारी असतो, तर जेव्हा तो चार्जशीट तयार करीत असतो त्यावेळेस त्यांनी ते मूल 18 वर्ष खालील आहे हे दाखवण्यासाठी ते ज्या शाळेमध्ये तो शिकते ते मूल, त्या शाळेतलं त्याचा तो बोनाफाईड सर्टिफिकेट असेल किंवा 10वी झालं असेल तर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट असेल, खूप छोटं मुलं असेल तर ग्रामपंचायतीचा दाखला असतो किंवा आपल्या महानगरपालिकेचा त्याचा जन्माचा दाखला असतो. हे सगळी कागदपत्र त्याच्यामध्ये जोडावे लागते. आणि ज्यावेळेस आमच्याकडे येतं तर आम्हाला पहिल्यांदा त्याचं म्हणजे ते तर घटना ती प्रूव्ह करणं आलंच, पण इव्हन ते 18 वर्षाखालील मुलं आहे म्हणून मग आम्हाला त्याचं जन्म कुठे झालं तर तिथला आम्हाला तो जन्म दाखला मागवावा लागतो. आणि जे इश्यू करतात ती जी व्यक्ती आहे, ग्रामपंचायत असेल तर ग्रामसेवक असतो किंवा महानगरपालिका असेल तर रजिस्ट्रार असतात. आम्ही त्यांनाही एक्झामिन करतो. त्याचं वय 18 वर्षाखालील आम्हाला त्या पद्धतीने प्रूव्ह करता येतं. आणि हे जे साक्षीदार आहे परिस्थितीत ह्या साक्षीदारावर ठरते. आणि ते मुलं 18 वर्षाचं आहे हे जे त्याचा वयाचा दाखला असेल किंवा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट असेल तर मग ते देखील. आता याच्यामध्ये आम्हाला वय असं प्रूव्ह करावं लागतं की सगळ्यात पहिले मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे 10वीचा जो आपला दाखला असतो, आणि ते नसेल, एखादं मुलं 10वीपर्यंत शिकले नसेल किंवा 7वी 8वीचं असेल तर मग आपल्याला त्याचं फर्स्ट अटेंडेड स्कूल ज्या शाळेत त्यांनी पहिलीला ॲडमिशन घेतलं होतं, ॲडमिशन घेताना तिथे मग त्याचा जो जन्माचा दाखला तोही आम्हाला मिळून जातो. आणि कदाचित कधी कधी फर्स्ट अटेंडेड स्कूलही सफिशियंट असते की तिथे आम्हाला वय मिळून जातं. नसेल ते मूल शाळेतही जाणार नसेल तर मग आम्हाला तो जन्माचा दाखला हे सगळं प्रूव्ह करावं लागतं. मग ह्या पद्धतीने एक तर फॅक्ट्स आम्हाला त्या साक्षीदारांकडनं, पंचनाम्याचे जे पंच आहे म्हणजे कपडे जप्त केले असेल, त्या कपड्यावर काही सापडलं असेल तर ते पंच साक्षीदार असेल, एखादं हत्यार वापरलं असेल त्याबाबतचे पंच असतात, किंवा जे मुलं आहे आता 18 वर्षाखालील तर त्या संदर्भात हे शिक्षक असतील किंवा ग्रामसेवक किंवा रजिस्ट्रार असेल हे तपासून मग आम्हाला ती केस अशा पद्धतीने चालवतो आम्ही. आता हे जे पॉक्सो कोर्ट आहे हे कोर्ट असं असतं बसलेलं की ती पद्धत अशी असते की जी प्रश्नावली असते म्हणजे ते बालकाला जे काही प्रश्न विचारले ती प्रश्नावली अगोदर कोर्टाला द्यावी लागते. कोर्ट त्यांच्या भाषेत त्या बालकाला प्रश्न, खूप छोटं मुलं असेल तर आपण ही प्रोसिजर घेतो कारण अशी प्रोसिजर चालवताना थोडा त्रास होतो की पूर्ण प्रश्न काढणं, कारण आरोपीचे जे वकील आहे त्यांना प्रश्नही काढायचे, तेवढाही वेळ द्यायचा, पुन्हा कोर्टासमोर पण विचारायचं, पण असं नको होतं. मग आम्ही कधी कधी असं असतं की कोर्टाला ते प्रश्न सांगितले जातात, मग कोर्ट त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्या प्रेमळ भावाने त्या जे बालक असेल त्याला तो प्रश्न विचारतो. नाही समजलं तर कोर्ट 2दा 3दा 4दा म्हणजे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत त्याला ते विचारलं जातं. आणि मग त्या बालकाला जेव्हा समजले हा त्यांनी प्रॉपर उत्तर दिलं तर ते रेकॉर्डवर घेतलं जातं. आणि हे जे तुम्ही म्हणालात मॅडम, ही जी केस चालते पॉक्सो अंतर्गत ज्या व्यक्तीवर अत्याचार झालाय त्यांचा खर्च सगळं कोण करतं? ऍक्च्युअल खर्च म्हणजे वकील किंवा नाही, आता ही ज्यांच्या संदर्भात घटना घडते आपण तिला पीडित व्यक्ती म्हणतो, आपण पीडित व्यक्ती म्हणतो. आता जेव्हा पोलीस स्टेशनला दिलं जातं त्यांना मेडिकलला जे काही नेलं जातं हे सगळं पोलिसांकरवी केलं जातं. पण जेव्हा कोर्टासमोर येतं म्हणजे इकडे तर काही सरकारी वकील असतात त्यामुळे वेगळे वकील द्यायची गरज नसते. म्हणजे तो वकिलांचा जो खर्च करायचा तो ह्या लोकांना करायचा नसतो कारण त्यांच्यासाठी सरकारी वकील असतात. आणि जो गुन्हेगार आहे त्याला खासगी वकील द्यावे लागतात. त्यांना सरकारी वकील प्रोव्हाइड केले जात नाही. परंतु आणखीन एक गोष्ट सांगेल मी की काही याच्यामध्ये काही केसेसमध्ये असे आरोपी असतात, पॉक्सो द्या सोडून म्हणजे सर्वच गुन्ह्या बाबतीतले आरोपी सांगते मी, तर असे जे आरोपी असेल त्यांची आर्थिक परिस्थिती वकील देण्याची नसेल किंवा त्यांना वकील जर मिळत नसेल तर आपल्याकडे लीगल एड ऑफिस म्हणजे जिल्हा विधी प्राधिकरणचं एक ऑफिस देखील आहे. तिथं त्यांना फ्रीमध्ये लीगल एड जी काय असेल कायदेशीर मोफत मदत असेल ती पुरवली जाते. ओके. आणि काही केसेस असे पण असतील ना मॅडम की जसं मुलाचं वय कमी आहे म्हणजे सपोज तो 18 वर्ष पूर्ण आहे फक्त आणि ती मुलगी 18 वर्षाच्या आतमध्ये आणि सपोज त्या मुलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय पण तो 18 वर्ष जस्ट कंप्लीट झालाय म्हणजे तो फक्त 19 मध्ये गेलाय फक्त तरी त्याच्यावर तोच गुन्हा दाखल होणार. 18 वर्षांनी एक दिवस जरी पूर्ण झाला तरी तुमच्याकडून पॉक्सो संदर्भातला गुन्हा तुमच्या हातून घडला असेल तर त्याचं चार्जशीट हे तुमचं वय हे तुम्हाला मेजर धरलं जातं आणि त्याचं चार्जशीट हे आपल्या रेग्युलर कोर्टामध्ये येतं. आणि दोघे अल्पवयीन असतील तर दोघं अल्पवयीन असेल तर ते ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे जे काही कोर्ट आहे आपल्याकडे ज्युव्हेनाईल कोर्टामध्ये ते प्रोसिजर चालते. पण दोघांनाही सरकारी वकील मिळतात? नाही, सरकारी वकील जो आरोपी असेल म्हणजे आपण त्याला आरोपी म्हणत नाही, 18 वर्षाखालील असेल तर त्याला ते
ज्युव्हेनाईल म्हणून एक नावाने संबोधलं जातं. तर तिथं जर त्याला खाजगी वकील द्यायचा असेल तर तो खाजगी वकीलही देऊ शकतो. आणि जिथे जर समजा आरोपीला वकील द्यायची ऐपत नसेल तर मग तिथे जिल्हा विधी सेवाचे आमचे पॅनल ॲडव्होकेट असतात, ते देखील काम पाहतात. आणि 18 वर्षाखालील जर कुठला गुन्हेगार असेल किंवा आरोपी किंवा त्याच्याकडनं गुन्हा झालाय तर त्याला जेलमध्ये पाठवलं जाते की त्यांना सुधारगृहामध्ये ते वेगळं प्रोटेक्शन होम आहे, तिथं त्यांना ठेवलं जातं. म्हणजे सुरुवातीला ठेवलं जातं जामीन होईपर्यंत. जामीन नाही झालं मग ते रिमांड होम म्हणजे प्रोटेक्शन होम आहे आपल्याकडे, जिथं बाल सुधारगृह म्हणतो आपण. तर तिथे ठेवलं जातं जोपर्यंत त्यांचा जामीन होत नाही. जामीन झाल्यानंतर ते बाहेर येऊ शकतात. जामीन होतो काही केसमध्ये फॅक्ट्स पाहून जामीन देतं कोर्ट. ओके. आणि शिक्षा मात्र मग 10 वर्षापेक्षा. म्हणजे जामीन झाल्यानंतर आपली ही प्रोसिजर सुरू होते. कधी कधी असं असतं की घटनेचं गांभीर्य पाहता कोर्ट जामीन मंजूर करत नाही. म्हणजे असं असेल की खूप गंभीर स्वरूपाची घटना घडलेली, ती मुलगी खूप छोटी आहे, 16 वर्षाखालील मुलगी आहे, किंवा अशी काही घटना घडली ती प्रेग्नंट राहिली, किंवा तो जो आरोपी आहे त्यांच्या गावातच राहणार आहे, किंवा एखादा आरोपी की तो वारंवार गुन्हा करतोय, वारंवार त्या मुलीची छेड काढतोय, मग अशा वेळेस कोर्ट जामीन देत नाही. पण मॅडम असे पण केसेस घडत असतील ना की कुठला तरी एक गुन्हेगार आहे ज्याला जामीन मिळाला किंवा तो पॅरलवर सुटला, त्याने पुन्हा तसेच कृत्य केलं. एक केस होती आमच्याकडे ज्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिचं वय केवळ 1.5-2 वर्षाच्या दरम्यान होतं. आणि एक अनुसूचित जमाती मधली ते मुलगी तिची आई होती. तर काय झालं त्यामध्ये, तिची जी आई होती त्या मुलीची आई, तर तिचे मामा होते, ते ऑलरेडी एका केसमध्ये म्हणजे त्यांना जन्मठेप झालेली होती आणि ते पॅरलवर सुटून गावाकडे आले. तर ही जी भाची आहे म्हणजे त्या मुलीची आई जी भाची तिच्या घरी आले, तिथं 2-3 दिवस राहिल्यानंतर मग जेव्हा जाताना त्यांनी काय केलं, ती जी मुलगी होती 1.5-2 वर्षाची, त्या मुलीला उचलून ते एका ठिकाणी घेऊन गेले जिथे एकदम काटेरी वगैरे झुडपं वगैरे होते. अशा ठिकाणी त्या मुलीवरती त्या व्यक्तीने अत्याचार केला आणि त्या मुलीला तिथंच बेशुद्ध अवस्थेमध्ये सोडून तो माणूस तिथनं पळून गेला. आता ती मुलगी मग गावकऱ्यांना सापडली, ती केलं हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिची कंडिशन इतकी वाईट होती की ती वाचेल की नाही ही शंका होती, पण ती मुलीचं नशीब बलवत्तर म्हणूया आणि ती मुलगी वाचली, चांगली झाली. आणि त्या संदर्भात देखील केस चालली गेली. ती छोटी मुलगी सुरुवातीला घाबरत होती की तिला समजत नव्हते की काय बोलावं म्हणून. मग त्यानंतर त्या मुलीचं आम्ही माहिती घेतली, तिच्याशी आमची एक पद्धत असेल, खूप छोटं मुलं असेल तर एकतर आले ते आमच्याशी बोलत नाही, कारण आमची ओळख नसते. मग ते पालक घेऊन येतात त्यावेळेस ते मुलं एकतर त्या आईच्या पदरामागे दडत असते किंवा मागे मागे कुठेतरी जात असतं. मग अशा वेळेस आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेतो, खूप असं सौंदर्यपूर्व वातावरण निर्माण करतो. चॉकलेट वगैरे आमच्याकडे ठेवलं असतं, कॅडबरी चॉकलेट. मग हळूहळू त्यांच्याशी आम्ही बोलायला लागतो. मग ते आमच्याशी, मग आम्ही तिथे बसवणार, जिथे आमचं टेबल आहे तिथे गप्पा मारणार. मग मोबाईलवरचे काही व्हिडिओ दाखवणार गमतीदार किंवा कार्टून वगैरे असं काही दाखवणार. मग ते मुलं आमच्याशी बोलायला लागतं. आम्ही त्या मुलीला देखील तसं थोडंसं जवळ केलं, प्रेमाने जवळ घेतलं, तिच्याशी बोलायला लागलं. मग हळूहळू मग ती सांगायला लागली. सुरुवातीला तर ती काही आमच्याकडे बघतही नव्हती, बोलतही नव्हती. मग तिला सांगितलं जर त्या बाबांचं काय झालं, ती सगळं नाव सांगायची, काय करते मम्मी, आज काय जेवली, मम्मीने काय केलं, हे सगळं सांगत होती. पण जेव्हा घटनेवर विचारलं ती लगेच तोंड लपवून घ्यायची. मग नंतर मग तिला म्हटलं परत तसं तुझ्यासोबत घाणेरडं करतील. मग ती थोडी मुलगी म्हणली, मग सांग बरं काय केलं होतं. मग त्या मुलीने सांगितलं, त्या बाबांनी मला उचलून तिथं नेलं, मग माझ्यासोबत असं केलं. आता ह्या ज्या घटना असतात छोट्या मुलांच्या संदर्भात, त्यांनी खूप डीपमध्ये सांगावं असं अभिप्रेत नाही की त्यांनी खूप डीपमध्ये त्यांनी जर सांगितलं माझ्यासोबत केलं, असं केलं, म्हणजे एक सांगण्याची, आता छोटं मुलं असेल ते त्याच्या भाषेत बोलत असतं, ती भाषा आपल्याला समजून घ्यावी लागते. म्हणजे आपण समजा एखादी स्त्री घेत असेल, ती सांगेल की माझ्यासोबत बोलत, माझ्यासोबत रेप केला, हे केलं. पण छोटं मुलं असेल तर त्याच्याकडनं आपण हा शब्द बलात्कार शब्द नाही करू शकत की त्यांनी बलात्कार झाला असं सांगू म्हणून. तो फक्त की सांगते की माझ्या असं केलं, माझ्याला हात लावला किंवा माझ्यासोबत मला इथं झोपवलं, मग माझ्या अंगावर असं झोपला. म्हणजे थोडक्यात सांगितलं तरी आपल्याला ते कृत्य समजून जातं, डीपमध्ये जातं. ते मूल जे काही बोलेल आपण त्याचा अर्थ लावायचा आणि त्या पद्धतीने केस पुढे चालवली जाते. त्या माणसाचं पुढे काय झालं? ते माणसाचं असं झालं की तो पहिले जन्मठेपेमध्ये होतच, पण असं कृत्य पॅरलवर केलेलं असताना पुन्हा त्याला दुसरी पण जन्मठेप झाली. तो आजही जेलमध्ये? आजही जेलमध्ये. मग अशा लोकांना मॅडम फाशीची शिक्षा होत नाही का? कोर्ट ते पाहिलं जातं की म्हणजे रेस आपण फाशी कधी दिली जाते की असा ऑफेन्स आहे की तो खूप असा की निर्दयीपणे केलं गेलेलं आहे. म्हणजे हे देखील कृत्य निर्दयच आहे. हे देखील कृत्य निर्दय बाळ काय, म्हणजे ही पूर्णपणे विकृती असंच म्हणूया आपण की एवढ्या छोट्या मुलींच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये असे विचार येतात.
म्हणजे अशा वेळेस फाशी ही शिक्षा देणं अगदी योग्य, पण त्यावेळेस कोर्टाने काय ते जन्मठेप दिली. आणि अशा केसेस घडतात प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. फक्त काही जण तिथे त्या संदर्भातले केसेस नोंदवायला येतात, काही जण आपले घरातले असतात व्यक्ती म्हणून मग सोडूनही देतात. आणि अशा पण काही केसेस असतील ना की असं कधी होतं का की कुणाला तरी कळालं की कुठल्या तरी व्यक्तीसोबत असं कुठला तरी अन्याय झालेला आहे, कुठल्या तरी छोट्या मुलीवर, जसं तुम्ही म्हणालात की 1.5-2 वर्षांच्या, किंवा घरातलेच कुठल्या तरी व्यक्तीने केलाय पण घरातली व्यक्ती सांगायला तयार नाही बाहेर, तर त्रयस्थ व्यक्ती केस करू शकतो, नोंदवू शकतो. पॉक्सो ऍक्टच्या अंतर्गत त्रयस्थ व्यक्ती देखील या संदर्भात केसेस नोंदवू शकतात. कधी कधी काय होतं, म्हणजे एखादं मूल शाळेत जातं आणि मग अशा वेळी काय होतं की घरचे ऐकत नसतात किंवा घरातलं कोणतरी व्यक्ती असतं, तर अशा वेळेस मग शाळेत गेलं तर शिक्षकांना सांगितलं, शिक्षकांनी फिर्याद दिली तरी चालते. इव्हन छोटं मुलं असेल, म्हणजे खूप छोटं असेल तर विषय नाही, पण ज्याला समजतंय, लिहिता येतं, वाचता येतं, अशा मुलांनी फिर्याद दिली तरी चालते. त्यांची देखील फिर्याद घेतली जाते. हो. आपण जर कुटुंबातले व्यक्तीच तयार नसतील तर त्या मुलाचे आई वडील किंवा मुलीचे आई वडील, तरी सुद्धा ती फिर्याद घेतली जाते. ते रन कोण करतं मग? ते पुढची प्रोसेस कोण करतं? सगळं ते एकदा पोलीस स्टेशनला गेले का सगळी प्रक्रिया ही पोलिसांमार्फत राबवली जाते. म्हणजे एकतर त्या मुलाला सपोज घरचे घरात घेत नसतील, काही वेगळं वातावरण असेल, म्हणजे सख्खे आई वडील काहींना नसतात, काही सावत्र आई असेल किंवा वेगळ्या पद्धतीची पार्श्वभूमी घरची असेल, मग अशा वेळेस आपल्याकडे रिमांड होमला त्या मुलांना ठेवलं जातं आणि तिथं त्यांचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे पर्याय आहेत. फक्त तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण. म्हणजे मी हा प्रश्न तुम्हाला का विचारला की बहुतांश काही गोष्टी अशा घडत असतात, ते आपल्या कुटुंबातले नसतील पण कुठल्या तरी छोट्या मुलावर किंवा मुलीवर, कुठल्या तरी कोणातरी पाल्यावर असो, ते काही अन्याय चालू असतात ना, किंवा आपल्याला ते दिसतंय. तर एक माझ्याकडे केस अशीच होती, म्हणजे 12 वर्षाची मुलगी होती आणि तिची जी सख्खी आई होती, म्हणजे त्यांनी तिच्या सावत्र वडिलांसोबत राहत होती आणि तिची जी सख्खी आई होती ती त्या सावत्र, म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत तिचे वाद झाल्यामुळे ती पुण्याला जाऊन राहत होती. ही मुलगी तिच्या सावत्र वडिलांसोबत तिथे नगरला राहत होती आणि सोबत एक तिचा सख्खा भाऊ, पण तो दुसऱ्या, म्हणजे तिच्या सावत्र वडिलांपासून झालेलं होतं. असे ते तिथं राहत होते आणि ती जी व्यक्ती होती तिच्या जवळ, म्हणजे ती काय करायची, ही जी मुलगी होती हिच्यासोबत रात्रीच्या वेळी एकटं असताना तिच्यासोबत गैरकृत्य करत होता. मग आता ह्या मुलीचा असा विषय झाला, सावत्र मुलीसोबत. मग ह्या मुलीचं असं झालं की कुणाला सांगायचं बरं, सख्खी आई तर तिथे नव्हती, बरं ती फोनही घेत नव्हती. मग शेजारी आजी आजोबा जे सावत्र वडिलांचे आई वडील होते त्यांना सांगण्याची पण तिची काही म्हणजे धाडस झालं नाही. मग अशा वेळेस काय झालं की ती ज्या शाळेमध्ये शिकत होती त्या शाळेमध्ये असंच एक पोलीस अधिकारी गेले होते आणि म्हणजे ह्या कायद्याचा प्रचार प्रसार होणं का गरजेचं आहे यासाठी एक छोटंसं उदाहरण देईल मी तुम्हाला. की ते जे पोलीस अधिकारी होते कॉन्सर्न पोलीस स्टेशनचे, त्या शाळेमध्ये गेले होते आणि ते म्हटले की जर काही एखादं गैरकृत्य तुमच्या संदर्भात घडत असेल तर तुम्ही 100, त्यावेळेस 100 नंबर होता, तर ह्या नंबरवर तुम्ही फोन करा, तुम्हाला लगेच पोलिसांची मदत मिळून जाईल. त्या मुलीला लगेच म्हणजे लक्षात बसलं होतं आणि जेव्हा 2-3 म्हणजे तिथं पोलीस अधिकारी आलेले असताना सुद्धा तिचं ते सांगायचं धैर्य झालं नाही की माझ्यासोबत पण असं होतं. कारण काय होतं, हे जे मुलं असतं ती इतकं घाबरलेलं असतं की आपले बाकीचे जे सोबत ती आहेत, आपले मित्रमैत्रिणी असेल, त्यांना देखील कळू नये असं त्यांना ते वाटत असतं. आणि मग त्यानंतर असं 4-5 दिवसांनी घरामध्ये तिच्यासोबत पुन्हा घटना घडली. तिचा जो सावत्र वडील होता त्याने तिच्यासोबत गैरकृत्य केलं आणि तिला इतक्या वेदना असंही व्हायला लागले. दुसऱ्या दिवशी एक काहीतरी सण होता, मग तिने काय केलं, तिला ते आठवलं की आपल्या शाळेत जे पोलीस अधिकारी आले होते त्यांनी सांगितलं काही घटना घडत असेल तर तुम्ही 100 नंबरवर फोन करा. मग तिने काय केलं, तिच्या वडिलांचा एक मोबाईल होता पडलेला, तो गपचूप सावत्र वडिलांचा तो मोबाईल घेतला, बाहेर गेली ती अंधार रात्रीचे 10-11च्या दरम्यान आणि ते 100 नंबरवर फोन केला. आता तिथनं काय होतं, तर कंट्रोलला फोन जातो, तिथनं म्हणजे जे पोलीस स्टेशन असेल कॉन्सर्न पोलीस स्टेशनला तिकडे ते पाठवलं जातं, तो रेकॉर्ड केला जातो तो जो कॉल असेल. तर त्या मुलीने सांगितलं की माझ्यासोबत असं होते आणि मला नाही का तुम्ही मदत करा म्हणून. मग तिचा फोन गेल्यानंतर जवळपास अर्ध्या-पाऊण तासामध्ये एक महिला PSI, पोलीस स्टाफ हे सगळे, म्हणजे झोपडपट्टी एरिया होता पण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या घरापर्यंत पोहोचले. त्या मुलीला जवळ घेतलं, चौकशी केली, तिने सगळं सांगितलं. त्यानंतर ती मुलगी, ते जे कोणी आरोपी होते तिचे सावत्र वडील आणि तिच्यासोबत एक लेडीज असे म्हणून तिची आजी, असं सगळे घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्या मुलीने स्वतः फिर्याद दिली आणि ती केस इतकी चांगल्या पद्धतीने चालली, म्हणजे त्या मुलीने खूप छान पद्धतीने कोर्टासमोर तिचा जबाब दिला आणि त्या जो आरोपी होता त्याला 20 वर्ष शिक्षा झालेली. आणि या केसेसमध्ये मॅडम
असं कधी होतं का की अशा केसेस तुम्ही पाहिल्या का की मुलीचं वय कमी आहे, म्हणजे 18च्या आतमध्ये ती मुलगी आहे आणि मुलाचं वय 18पेक्षा जास्त आहे आणि दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, ते एक आपण जे म्हणतो की त्यांनी लव्ह अफेअर मधनं ते प्रेम संबंधातनं त्यांनी लग्न केलं आणि काही काळानंतर त्या मुलीच्या घरच्यांनी म्हणा किंवा त्या मुलीने त्या मुलावर केस टाकली पॉक्सोची. अशा अनेक केसेस आहेत आपल्याकडे. काय होतं की हे जे मूल छोटे ह्या मुली ज्या असतात ज्यांचा 18 वर्ष यांना समजत नाही, हे जे वय असतं आपण टीनेज म्हणूया, म्हणजे 13 पासून, म्हणजे आता तर वयाचे ते आणखीनही कमी झाले, म्हणजे 10 पासूनच आपण म्हणूया, फक्त की 10 म्हणते म्हणून आपण 13 to 19 बोलतोय. ह्या वयामध्ये असं असतं की हे जे मुलगा मुलगी असतात त्यांचं शरीरामध्ये हार्मोन्स चेंज होत असतात. मग अशा वेळेस त्यांना ते चांगलं वाईट तर ते बाजूलाच, परंतु एक जे परलिंगी असेल त्याबाबतचं आकर्षण निर्माण होतं, म्हणजे मुलांना मुलींबाबतचं, मुलांना मुलींबाबतचं असं आकर्षण निर्माण होतं. मग त्या ह्याच्यामध्ये त्या ओघामध्ये काय होतं की त्यांचं ते प्रेम एकमेकांवर बसतं. बरं त्यावेळेस त्यांना समजत नाही की, आणि दरम्यान काय होतं की हे जे प्रेम प्रकरण चालू असतं अशा वेळेस काय होतं कुठेतरी चहा कॉफी घ्यायला मुलं बसतात नाही की हे जे जोडपं असतं ते कुठेतरी बसतं आणि मग ते मुलीचे घरचे जे कोणी असेल, काका मामा कोणीतरी असं, ते पाहतात चहा पिताना काहीतरी करा, मग तिथे जाऊन त्या मुलाला तर झोडझोडलं जातं, त्या मुलीलाही ओढत घरी नेलं जातं. ती मुलगी जर शाळा शिकत असेल, कॉलेज शिकत असेल तर ते शिक्षणही तिचं बंद होऊन जातं. मग अशा वेळेस काय होतं तिला ते लग्न, म्हणजे पालकांनी पण त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली पाहिजे, म्हणजे एकदमच असं मारहाण करणं, थोडंसं त्या मुलांकडे पाहून त्यांचं एक वयाचं त्यांना समजून सांगणं की जर आज तू असं म्हणजे ह्या मार्गाला गेली तर तुझं शिक्षण थांबून जाईल, शिक्षणावर परिणाम होणार. पण हे न करता पालक काय करतात की ते शिक्षणही बंद करून टाकतात आणि त्या मुलीसाठी स्थळ बघायला लागतं. म्हणजे हे इतकं घाईघाईत व्हायला लागतं की त्या मुलीला असं होतं की तो पळून जाणं हाच एक शेवटचा पर्याय वाटतो. मग अशा वेळेस त्या मुली काय करतात, रात्रीच्या वेळी काहीतरी म्हणजे एकतर खेडेगावात असेल तर वेगळं कारण असेल, शहरात असेल तर वेगळं, काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर पडणार आणि मग त्या मुलाला फोन करून कुठेतरी बोलवलं जातं, मग ते पळून जाण्याच्या घटना आपल्याकडे वाढलेल्या आहेत. मग हे काय होतात, मुलं कुठेतरी जातात. बरं यांच्याकडे ही जी मुलं असतात ही मुलं पण छोटी असतात, ही काय फार मोठी कमवती असतात असं नाही, त्यांच्याकडे पैसा मग कमी प्रमाणात असतो. मग कुठेतरी कोणाच तरी शेतावर जाणं, काहीतरी काम करणं, हे छोटे मोठे, मग किंवा बाहेरच्या राज्यामध्ये राहतात ते. आता पोलिसांकडे असं होतं की जेव्हा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो, ही मुलगी 18 वर्षाखालील असेल तर त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असते की त्या मुलीला शोधण्याची, कुठेही असतील तरी. हो, आणि पोलिसांचं जाळं एवढं जबरदस्त असतं की त्यांना म्हणजे शोधणं काहीच अवघड गोष्ट नाही. म्हणजे खूप लांब असेल तर एक 8 दिवसाचा कालावधी, जवळ असेल तर 1-2-3 दिवसामध्ये ते बरोबर शोधून ते मुलीला कोर्टासमोर आपल्या पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि कुठेही पळून गेलं म्हणजे मुलांना वाटतं की आम्ही गेलो, आम्ही काही सापडणार, तसं होत नाही. फार काही याच्यामध्ये जर महिना 2 महिने लागतात मुलींना शोधायला, पण शोधून ती आणली जातात. पण ह्याचा परिणाम इतका वाईट होतो, म्हणजे मुलींच्या बाबतीत जर म्हटलं की त्यांचं शिक्षणही थांबून जातं. शिक्षण थांबल्यामुळे मग आई वडील लग्नाचं पाहिलं जातं, लग्न करून दिलं तर लवकर मातृत्व येतं, म्हणजे कमी वयामध्ये मातृत्व जे आपण म्हणतो की संगोपन करण्याची तेवढी जबाबदारी त्या मुलीला आली नसते किंवा तिचं शरीर तेवढं तयार झालेलं नसतं की एखाद्या बाळाला जन्म देण्याचं. पण हे लवकर लग्न झाल्यानंतर ते मातृत्वही लवकर येतं. मग अशा वेळेस मग ते सगळंच पुढचं सगळं तिच्या भविष्यावर परिणाम होतो. उद्या जर नवरा चांगला कमवत असेल, जिथे कुठे लग्न करून त्या मुलीचं दिलं असेल तर एक थोडं स्थैर्य येतं. परंतु जर तिथे प्रॉब्लेम झाला, नवरा नीट कमवत नसेल किंवा त्या नवऱ्यामध्ये तिच्यामध्ये काही क्लेशेस निर्माण झाले, वाद झाले, मग ही मुलगी एकतर कमी शिक्षण नसल्यामुळे हिला कुठे चांगल्या पद्धतीने नोकरी मिळू शकत नाही. मग हिच्यावर एक छोटे मोठे काम करण्याची वेळ येते आणि ते जे मातृत्व आल्यामुळे ते मूल सांभाळण्याचं सुद्धा आयुष्यभर सांभाळावं लागतं. असं इतके वाईट पद्धतीने, म्हणजे आमच्याकडे काही केसेस अशा आहेत की मुलीचं लग्न झालेलं असतं. ह्या केसेस कधी 18 वर्षाच्या आतील मुलींचं ना, 18 वर्षाच्या, म्हणजे कधी कधी काय होतं की 18 वर्षाच्या आतील जे असेल ते ऑफेन्स घडले जातात आणि केस सुरू होईपर्यंत किंवा होईपर्यंत त्या मुलीचं वय पूर्ण झालेलं असतं 18 वर्ष, पालकांनी त्या मुलीचं लग्नही करून दिलेलं असतं. बरं जिथं लग्न करून दिलं तिथं ह्या गोष्टी सांगितल्या जात नाही की तिचं असा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून ते लपवलं जातं. कारण आपल्याकडे समाज व्यवस्था अशी की आपण ह्या गोष्टी मोकळेपणाने सांगू शकत नाही की मुलीच्या बाबतीत असं झालं होतं. मग त्या ठिकाणी सासरे तिचे सांगितलं जात नाही. आणि इकडे काय होतं की आपल्याकडे केस तर सुरू होती, बरं फिर्याद दिली तर तुम्हाला साक्षीसाठी कोर्टासमोर यावंच लागतं. मग त्या मुलीचं जबाब असेल तर तिला, कारण पॉक्सो अंतर्गत असेल तर आपल्याला ती मुलगी, जी कोणी मुलगी असेल मुलगा असेल त्याला आपल्याला एक्झामिन करावंच लागतं. मग अशा वेळेस त्या मुलीला साक्षीसाठी आणायचं म्हटलं की मग पालक आमच्याकडे पहिल्यांदा येतात, मॅडम असा प्रॉब्लेम झालाय म्हणे, त्या मुलीचं लग्न करून दिले, पण त्या ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत.
तर कसं करता येईल? मग आम्ही त्यांना एक पर्याय देतो काही, की एखादा सण असेल जवळचा येणारा किंवा काहीतरी ज्यांची केस चालू आहे ज्यांची केस चालू आहे त्या मुलीची, आणि त्यांनी सांगितलेलं नसतं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर की हे असं घडलेलं आहे अगोदर किंवा अशी केस पेंडिंग आहे आमची, मग अशा वेळेस तिकडे तर कळून द्यायचं नाही, कारण ही जर गोष्ट कळली तर तिच्याचं जे काही भविष्य आहे लग्नानंतरचं ते कोलॅप्स होण्याची शक्यता असते. तिकडे केलं तर तो नवरा सांभाळेल का नाही हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. मग अशा वेळेस काय होतं की मग ती मुलगी आम्ही पण काय करतो, कारण आपल्याला केस चालवायची बरोबर त्या मुलांचं भविष्य देखील बघायचं, म्हणजे त्यांना अंधारात ढकलायचं नाही. आपल्याला काय करायचं, केस चालवायची, त्या मुलांचं पण स्थिर स्थावर सगळं भविष्य असलं पाहिजे ह्या पद्धतीचा देखील विचार करावा लागतो. आम्ही त्या पालकांशी बोलतो की तुम्हाला कधी आणता येईल त्या मुलीला, तुमच्या सोयीने आम्हाला तारीख सांगा, आम्ही ती तारीख ठेवून घेतो. मग त्या दरम्यान ते जे असेल पालक त्या मुलीला सासरे काहीतरी कारण त्यांच्या पद्धतीने सांगतात, कधी आजी आजारी, आजोबा आजारी किंवा एखादं सणाचं कारण काढून त्या सणाचं कारण काढून त्या मुलीला इकडे घेऊन येतात ते. पण गंमत अशी होती की ते जे असतात समोरचे आरोपी म्हणा की आरोपीचे वकील असतील, त्यांना कळतं की ही कुठेतरी सासरी आणती, आता हिला आणलेले, मग ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या हिशोबाने मिटवा म्हणून प्रयत्न करायला लागतात. नाही तर मग आज काय आम्ही घेणार नाही, मग वकीलच आजारी किंवा आरोपीचा आला नाही, आरोपीच्या घरी कोणतरी एक्सपायर, अशी छोटी मोठी काही कारणं दिली जातात, म्हणजे ती केस पुढे ढकलायला बघतात. अशा वेळेस हा जो मुलीचं वडील असेल किंवा पालक असेल, म्हणजे इतके कॉम्प्रोमाइजचं प्रमाण वाढलं गेलेलं आहे की कारण त्या मुलांचं भविष्याचा विचार केला जातो. कोणी विचार करताना आपल्या जे मुलं असेल त्याचं भविष्य पाहतं. मग इथे केसमध्ये अडकणं कधी कधी असं होतं, मॅडम आम्हाला केसच चालवायची नाही असं पण बोललं जातं, पण आम्हाला म्हणावं लागतं तर तुम्ही फिर्याद दिली तर मला कोर्टासमोर सांगावंच लागेल. मग अशा वेळेस ती जी मुलगी असेल, म्हणजे तिला वेळेत परत सासरे नेऊन सोडायचंय म्हणून, तर अशा वेळेस हे जे पालक असतात ते आरोपी येतो, नाही आमचे वकीलच यायला तयार नाही, त्यांची फी द्यायची, माझ्याकडे पैसेच नाहीत. मग हा जो मुलीचा वडील असतो कधी कधी याला सुद्धा पैसे द्यावे लागतात, बाबा तुझ्या वकिलाची फी मी देतो पण वकिलांना घेऊन ये म्हणून. नंतर कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर त्या मुलावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, कॉम्प्रोमाइज असं आपल्याकडे कॉम्प्रोमाइज पॉक्समध्ये कॉम्प्रोमाइज करता येत नाही. जर कोर्टाच्या लक्षात आलं की मेडिकल आहे रेकॉर्डला आलेले, पण कधी ते मूल म्हणजे जर त्यांचं कॉम्प्रोमाइज केस मागे घेता येत नाही मॅडम, एकदा झाल्यानंतर पॉस्को केस मागे घेता येत नाही कुठेच नाही. म्हणजे तुम्हाला हायकोर्टात जरी गेलं तरी शेवटी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गैरसमजातून केस दिली असं म्हणता येणार नाही, कारण काहीतरी घडले म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, नंतर तुमच्यामध्ये सेटलमेंट झाली आउट ऑफ कोर्ट, तर ती इथे चालत नाही. कारण हा जो आहे तो एक मनुष्याच्या संदर्भातला गुन्हा घडलेला आहे. एक ती जी त्याचं जे आहे, म्हणजे आपण बोलूया की जो काही म्हणजे एक कॅरेक्टर म्हणूया किंवा काही नाही का, मानसिकतेवरती आघात झालेला असतो. म्हणजे ही घटना फक्त शरीरावर नाही तर त्याच्या खुणा मनावर देखील ओरखडे उमटलेले असतात. म्हणजे काही मुली प्रेग्नेंट राहतात 15-16 वर्षी, तर त्यांचे जे काही अबॉर्ट केलं जातं, अबॉर्शनचे त्या ज्या खुणा आहेत, म्हणजे त्या पाहिलं तर ते त्यांच्या पूर्ण भविष्यावर त्याचा परिणाम होत असतो. बरेचसे केसेस असे पण होतात की जसं आपण आधी बोललो होतो की मुलगी अल्पवयीन असते आणि मुलगा सपोज 20-21 वर्षांचा असतो आणि ते दोघं पळून जातात, किंवा त्यानंतर ती किंवा तिच्या कुटुंबामुळे ती केस टाकते त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत, कारण की ती 18 वर्षाच्या आतमध्ये असते. तर ह्या गोष्टीचा त्या मुलाला त्रास होतो का, जो 20 किंवा 21 वर्षांचा मुलगा आहे? आता जर अशी जर केस असेल, काय होतं, ही जी मुलगी असेल ती 18 वर्षाखालील असेल, मुलगा असेल तो 18 वर्षापेक्षा जास्त असेल वयाने, सहमतीने गेले होते, सहमतीने जरी गेलं असेल तरी पॉक्सो कायदा ही कन्सेंट ग्राह्य धरली जात नाही. म्हणजे त्या मुलीने ती सहमतीने जरी गेली असेल तर तिची कन्सेंट आपल्या कायद्यानुसार धरली जात नाही, कारण ती मायनर असते. मग अशा वेळेस काय होतं की पळून जाताना जरी ते दोघं एकमेलापी होऊन गेले असले, एक विचाराने गेले असतील, परंतु काय इकडे ती मुलगी हरवली, म्हणजे कुठेतरी निघून गेली म्हणून तिचे जे पालक असतील, आई किंवा वडील असेल, ते तिची मिसिंगची केस दाखल करतात सुरुवातीला. म्हणजे 363 नुसार ती मिसिंग केस दाखल होते. आता तिचं काय केलं जातं, दरम्यानच्या काळामध्ये शोध घेतला जातो आणि शोध घेताना मग ती कुठेतरी ती मुलासोबत ती मिळून येते, सापडून येते. सापडून आल्यानंतर काय होतं की मिसिंगची केस असते, बरं मुलगी गेल्यानंतर ती मायनर असते, 16 वर्ष 17 वर्ष किंवा आणखीनही कमी असू शकते. पण आल्यानंतर तिने जर सांगितलं की मुलगा मला अशा ठिकाणी घेऊन गेला, तिथं एक रूम घेतली किंवा कुठेतरी मला लॉजवर घेऊन गेला किंवा आणखीन वेगळं काही ठिकाणी जिथं की फक्त ते दोघेच असणार आहे त्या रूममध्ये, अशा ठिकाणी घेऊन गेला आणि माझ्यासोबत त्याने शरीर संबंध केले. आता इथे बळजबरी शरीर संबंध करावे असं नाही, जरी तिची कन्सेंट असेल तरी शरीर संबंध झाले, पण ती 18 वर्षाखालील आहे, त्यामुळे रेपची केस तिथे त्या मुलाविरुद्ध दाखल होऊ शकते. भले तो मुलगा म्हणजे 18 वर्ष पूर्ण, नुकताच 18 वर्ष पूर्ण झालं असेल तरी त्याला ते मेजर आरोपीमध्ये धरलं जातं आणि पॉक्सोमध्ये त्याला आरोपी म्हणून पाहिलं जातं. अशामध्ये काय होतं
की ती मुलगीची आपण म्हणतो की अरे ती पण गेली होती, म्हणजे तिच्या कन्सेंटनेच गेली होती, ती स्वतःहून गेलेली आहे. पण इथं कायदा त्या गोष्टी गृहीत धरत नाही, कारण ती मुलगी मायनर आहे, तिची कन्सेंट आपण पाहत नाही. पण मुलाचा परिणाम असा होतो की तो मुलाचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असतं नुकतंच, आणि ते मुलीसोबत तो गेलेला असतो. त्याला असं वाटतं की मुलगी पण आलेली आहे, तिच्या विचाराने ती आलेली, मी तिला पळवून नेलं नाही असं जरी तो म्हणत असेल तरी कोर्ट तिकडे बघत नाही, त्याला मेजर आरोपी म्हणून पाहिलं जातं. आणि आरोपीची जी आहे प्रोसिजर तर ती पूर्ण होतीच. पण जेव्हा ती मुलगी इकडे आई वडिलांकडे येते त्यावेळेस ते आई वडिलांचे ते काही असेल, म्हणजे तिने जो जबाब दिला की माझ्यासोबत असं असं त्या मुलाने केलं, की त्या पद्धतीने तपास केला जातो, त्या पद्धतीने चार्जशीट दाखल केलं जातं आणि त्या आरोपी विरुद्ध तो जो काही 376चा चार्ज आहे तो ठेवला जातो. आणि पुढे असं होतं की जर ती मुलगी स्टिकअप राहिली की माझ्यासोबत त्या मुलाने असं असं केलं होतं, माझ्यासोबत त्यांनी अत्याचार केला होता, हे जर तिने तिच्या साक्षीमध्ये सांगितलं, कदाचित ती मुलगी जर प्रेग्नंट असेल आणि तो जर DNA मॅच झाला त्या मुलासोबत, तिच्या पोटातले जे काही असेल अर्भक त्याशी तो DNA मॅच झाला, तर मग तो मुलगा जरी 19 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, तरी पण त्या सेक्शन 6 प्रमाणे, म्हणजे ती मुलगी 16 वर्षाच्या आतली असेल आणि ते मुलगा 20 वर्षाचा असेल, 19 वर्षाचा, म्हणजे 18 वर्ष वय होऊन एक दिवस जरी पूर्ण असेल तरी त्याला सेक्शन 6 प्रमाणे केस चालली जाते. कमीत कमी म्हणजे एक वय पाहिलं जात नाही त्या आरोपीचं, कमीत कमी 20 वर्ष शिक्षा दिली जाते. त्या मुलांचं पुढे काय होतं मॅडम, कारण ती खूप यंग मुलं असतात. आता काय होतं हे मी सांगते की गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात सांगेल, पण एक छोटंसं म्हणजे उदाहरण देईल मी तुम्हाला, की एक असंच होतं की त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी म्हणजे 7वी 8वीची मुलगी होती, तिचा क्लास संपला आणि ती जिन्यावरून खाली उतरत होती. त्यावेळेस तिथंच राहणारा एक मुलगा होता, त्या कुठल्या तरी बाहेरगावचा होता, तो पण शिक्षणासाठी तिथं त्या तालुक्यामध्ये आला होता. आणि त्यांनी काय केलं, ती मुलगी खाली उतरणार होती आणि तिचा हात पकडला आणि तिला आय लव्ह यू म्हणाला. आता ती 7वीची मुलगी, 7 आणि 5 12 वर्ष वय झालं, आणि त्या मुलीने घरी आल्यानंतर तिचे जे पालक होते त्यांना सांगितलं की माझ्यासोबत अशी अशी घटना क्लासवरून उतरताना जिन्यामध्ये घडलेली. मग घरी आल्यानंतर तिने सांगितलं, मग तिचे वडील तिच्यासोबत गेले की कोण मुलगा आहे नाही का, मग ते तिथे गेले, तो मुलगा त्या मुलीने दाखवून दिला. त्यानंतर त्यांनी ते ताब्यात घेतलं त्या मुलाला आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्या मुलीने फिर्याद दिली, त्या वडिलांनी म्हणजे त्याचा जबाब वगैरे दिलेला. आणि नंतर केस चालू झाल्यानंतर तो जो मुलगा होता, दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याच परीक्षा दिल्या होत्या आणि डॉक्टर होमी बाबामध्ये काहीतरी त्याचं सिलेक्शन झालं होतं, फक्त की ह्या केसच्या संदर्भातलं व्हेरिफिकेशन बाकी राहिलेलं होतं. आणि त्या मुलाचं वय असं की फक्त नुकतंच त्याने 18 वर्ष पूर्ण केलेलं होतं वय. आणि केसमध्ये त्या मुलीने चांगल्या पद्धतीने साक्ष दिली, म्हणजे ती 7 आणि 5 12 वर्षाची मुलगी, तिने चांगल्या पद्धतीने साक्ष दिली. आणि तो जो मुलगा होता त्याला 1 वर्षाची शिक्षा लागली. आता जी केस चालायला जवळपास 2-3 वर्ष गेली, म्हणजे त्याचं त्यावेळी वय जवळपास 22-23च्या आसपास वय झालेलं होतं. आणि 1 वर्ष शिक्षा झाल्यानंतर त्याला म्हणजे 1 दिवसाची जरी शिक्षा तुम्हाला झाली तरी तुम्हाला त्यासाठी अपील करावं लागतं. मग ह्या मुलांनी आता ह्याचं जर 22 वय झालं तर हा अपील करणार हायकोर्टमध्ये. ही केस हायकोर्टामध्ये ते अपील चालायला 2-3 वर्ष जाणार, तोपर्यंत त्याचं 26-27 वय होणार. म्हणजे त्याचं जे भविष्य आहे की कुठेतरी त्याला जॉब करायचा, नोकरी करायची, हे अंधकर्मय होऊन जाणार, कारण त्या ज्या संधी आहेत ते त्याच्या हातातून सुटलेल्या असणार. आणि हे परिणाम ह्या मुलांना भोगावे लागतात. एक छोटीशी चूक म्हणजे ते मनावर कंट्रोल नाही राहिला तुमचा, तर तुमच्याकडनं असं काहीतरी घडलं गेलं. म्हणजे आपण म्हणतो की टीन एज म्हणूयात, त्याचं 18 वय असतं, 19 वय असतं, तरी देखील पॉक्सो कायदा तिथं बघत नाही, तिथं तुम्हाला आरोपी म्हणूनच पाहिलं जातं. आणि ती जी मुलगी सांगितलं तर तिथं आरोपीला जास्तीत जास्त जेवढं शिक्षा असेल पॉक्सोमध्ये ती दिली जाते. आता मॅडम, या पॉक्सो ऍक्टमुळे किंवा पॉक्सो कायद्यामुळे समाजामध्ये कुठले बदल झाले? या कायदा आल्यानंतर काही बदल जाणवले? हा जो कायदा आलाय ना, तर कायद्यामध्ये एक सेक्शन असं ठेवलेलं आहे की ह्या कायद्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. म्हणजे जे काही सरकार शासन असेल त्यांनी देखील या कायद्याचा प्रचार, तसंच ज्या काही मशिनरीज म्हणजे पोलीस स्टेशन असेल, कोर्टाचं, लिगल एडचं जे काही, जिल्हा विधी प्राधिकरणचं जे काही ऑफिस असेल किंवा प्रत्येक शाळा कॉलेजेस वगैरे असेल, इथे या मुलांना ह्या पॉक्सो कायद्यासंदर्भात माहिती दिली गेली पाहिजे. फक्त मुलींनाच नाही तर या मुलांना देखील माहिती असली पाहिजे. कारण काय होतं की मुली पीडित असतात, पण त्यामध्ये जे आरोपी असतात हे आपली मुलं असतात. आणि ही जी मुलं असतात त्यांच्याकडून छोट्या म्हणजे कधी कधी हुल्लड स्वभावामुळे की हा चला काय होतं, असं बोललं तर तसं केलं तर असं हुल्लड स्वभाव असतो, आणि त्यातून त्यांच्याकडून काहीतरी कृत्य घडतं. पण ह्या कृत्यामुळं असं होतं की परिणाम असे होते की त्यांचं पूर्ण भविष्य अंधारात जाऊन पडतं. म्हणजे कधी कधी असं होतं की आपला मित्र असेल, घरातला एखादा भाऊ असेल,
तर त्याच्याकडनं असं कृत्य घडत असेल आणि शाळेमध्ये जर काहीतरी कोणीतरी सांगायला आलं, पॉक्सो कायद्यासंदर्भात जर माहिती दिली असेल, तर तो मुलगा स्वतः संदर्भात असेल, समजा एखादी मुलगी जिच्या तो प्रेमामध्ये आहे ती 18 वर्षाखाली असेल, तर तो थोडा स्वतःला आवर घालेल. इव्हन आपले मित्र असेल किंवा आपला भाऊ असेल आणि त्याचं काहीतरी कुठेतरी तो कोणातरी मुलीला छेड काढतोय किंवा कोणत्या तरी मुलीच्या प्रेम संबंध ते, अशा वेळेस या मुलाच्या जर कानावर पॉक्सो कायद्यासंदर्भातली माहिती पडलेली असेल, तर तो त्या मुलाला पण सांगेल की असं असं झालं. तर पॉक्सो कायदा हा त्या आरोपींना जरा देखील माफी दाखवत नाही, जरा देखील दया दाखवत नाही आणि कठोर असा कायदा आहे की तो त्या व्यक्तीला शिक्षेपर्यंत पोहोचवून सोडतो. आता हे झालं आपलं मुलं किंवा मुलींबद्दल आपण बोललो. जसं लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण आता चर्चा केली मॅडम की ते व्यक्त नाही करू शकत. अशी पण काही मुलं किंवा मुली असतील ना की जे आपण ज्याला म्हणतो की ते दिव्यांग असतात किंवा ते मतिमंद असतात, तर त्यांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस करता? आता ही जी मुलं असतील यांच्या बाबतीत जर घटना घडली असेल, कदाचित ते फिर्यादी नसतील किंवा त्यांचा जबाब अशा पद्धतीने नोंदवलं गेलं असेल. आता आपल्याकडे जर मूकबधीर मुलं असेल, डंब म्हणतो आपण, की त्यावेळेस काय करतो, ती जी शाळा असतात, मूकबधीर मुलांसाठी शाळा असतात, तर तिथले शिक्षक बोलवले जातात आणि जे काही म्हणजे जे काही ते पद्धतीने बोलतात, म्हणजे आपल्याला समजत नाही त्यांची भाषा, मग हे शिक्षक येतात, ती त्यांची भाषा त्यांना समजत असते आणि मग ते शिक्षकांना त्यांच्या हातवारे करून किंवा त्यांच्या भाषेतून ते शिक्षकांना सांगतात आणि मग शिक्षक त्या पोलिसांना सांगतात. त्या पद्धतीने आपण पोलीस स्टेशनला त्यांचा जबाब घेतो आणि अशीच पद्धती कोर्टामध्ये पण नंतर ज्यावेळेस त्यांना आपण कोर्टासमोर एक साक्षीदार म्हणून घेत असतो, त्यावेळी ते जे सांगतात, कधी कधी मुलांना बोलता येत नसतात, ते बोलू शकत नाही किंवा काही मुलं असतात की त्यांना समजत नाही, बोल नाही का रेग्युलर ह्या माणसांशी कसं बोलायचं. बरेचसे त्यांना कळत पण नसेल ना आपल्यासोबत काय झालं. खूप छोटी असेल तर ती वेगळं, पण जर चांगली म्हणजे एक ठराविक वयापर्यंतची मुलं असेल, मतिमंद जर असेल, मग अशा वेळेस त्यांना एक्झामिन करण्याची गरज नसते. जर त्यांची जे कोणी पालक असेल किंवा ज्यांनी कोणी ही प्रत्यक्षदर्शी घटना पाहिलेली असेल, त्यांचा जबाब जरी घेतला किंवा त्यांचा पुरावा जरी रेकॉर्ड केला तरी सफिशियंट असतं. म्हणजे त्यांनी स्वतः सांगावं असं या कायद्यामध्ये अभिप्रेत नाही. फक्त की कोर्ट पाहतं की खरंच ते तसं आहेत का म्हणून. या संदर्भातले आपण मेडिकल ऑफिसर असेल त्यांच्याकडे त्या मुलाला पाठवलं जातं. सगळ्या ज्या काही मेडिकल चाचण्या आहेत त्या केल्या जातात आणि त्याची बौद्धिक क्षमता तशी नाहीये असा रिपोर्ट आपल्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आलं तर आपण ते जे मुलं असेल त्याला एक्झामिन देखील करत नाही. ओके, म्हणजे डायरेक्टली त्या गोष्टी केल्या जातात. हा, म्हणजे ते कोणी फिर्यादी असेल किंवा जे कोणी दुसरे साक्षीदार असेल किंवा जे काही मेडिकल एव्हिडन्स आपल्याकडे आलेला असेल तर त्यावरच आपण केस ती पूर्ण चालवतो. आणि जसं तुम्ही आधी म्हणालात की पॉक्सो कायद्याचा एक प्रसार झाला पाहिजे जेणेकरून पुढे जाणाऱ्या गोष्टी कुठेतरी त्याला एक आळा येईल आणि जे तरुण मुलं आहे त्यांनी तर जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे. कारण की अशा केसेस खूप साऱ्या होत आहेत आता की एका ठराविक वयामध्ये मुलांकडनं ते हुल्लडबाजीमध्ये होते, पण त्यांना त्याचं आयुष्यभर त्यांना ती गोष्ट सहन करावी लागते. नंतर गांभीर्य माहित नसतं त्यांना आणि त्यांना ही गोष्ट माहित नसते की याचं काय होणार आहे किंवा बऱ्यापैकी मुलांना असं वाटतं की ती कुणाला सांगणार आहे, ती काय करणार आहे. पण हा कायदा बऱ्याचशा मुलांना माहित नाहीये. काय होतं माहिती का की मुलं हुल्लडबाजीमध्ये काहीतरी करतात छोटे कृत्य, पण ज्याच्या संदर्भात एक कृत्य घडतं ना त्याच्या मनावर इतका वाईट परिणाम होतो. म्हणजे जे मुलं हसतं खेळतं असतं, कुठे गेलं का पटकन कुणाशी बोलणार असतं, ते मुलं अंतर्मुख होऊन जातं, ते कुणाशी बोलत नाही. म्हणजे इव्हन त्याचे आई वडील असेल त्यांच्याशी सुद्धा मोकळेपणाने बोलत नाही. कुठेतरी त्यांच्याशी वाईट पद्धतीने त्यांच्या अंगावर हात फिरवला गेला असेल, काय झालं असेल तर ते एखादा दुसरा पुरुष म्हणजे आपल्या घरातले वडील असेल, मोठा भाऊ असेल, ते जरी जवळ आले तरी घाबरतं आणि कोपऱ्यात जाऊन बसतं. मग अशा वेळेस काय करावं लागतं की ह्या मुलांना एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आता खूप छोटी मुलं असेल, म्हणजे मी बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये जाते, कधी कधी तर 4थीच्या म्हणजे छोटी प्रायमरी स्कूलमध्ये पण जाते, तर त्या ठिकाणी प्रचार प्रसार असा व्हायला पाहिजे की म्हणजे आपण पॉक्सो काय सांगणार त्या मुलांना, त्यावेळेस त्यांना गुड टच, बॅड टच, म्हणजे कोणता टच हा गुड असतो, कोणता टच हा बॅड असतो, शरीराच्या कोणत्या भागाला स्पर्श केला तर तो बॅड टच मध्ये जातो, कोणत्या भागाला स्पर्श केला तो गुड टच मध्ये, कोणत्या भावनेने हे केलं असेल तर ते ह्या गोष्टींची त्यांना, हे छोटे मुले ह्यांना सुद्धा समजतं आणि ही माहिती देणं म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन देणं खूप गरजेचं. म्हणजे ह्या कायद्याचा प्रचार म्हणजे आपण डायरेक्ट पोक्सो असं म्हणून नाही जाऊ शकत तिथं, पण एक मुलांना माहिती असावं की असं झालं माझ्या बाबतीत, की माझं कोणीतरी पाठलाग करते, माझ्या अंगाला कोणतरी स्पर्श करते, तर ह्या गोष्टीची माहिती एकतर ज्यांना कोणा ते पहिल्यांदा भेटतील की शिक्षक असेल किंवा पालक असेल त्यांना लगेच ती माहिती त्यांनी सांगितली पाहिजे, हे ते मुलांना माहिती असते. पण आता बऱ्याचशा शाळांमध्ये आता गुड टच बॅड टच शिकवलं जातं. आता
छोट्या मुलांसाठी ते सांगितलं जाते त्यांना, तुम्ही जसं म्हणलं तसं. आता मॅडम हे पॉक्सो जो कायदा आहे त्याचं न्यायालय पूर्णपणे वेगळं असतं. हा, पॉक्सो कायद्याचे जे न्यायालय आहे, आता जर पाहिलं तर आपण महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये नोटिफिकेशन काढून पॉक्सो फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू केले होते. म्हणजे ते कोर्ट असे होते की त्याची रचना रेग्युलर जे कोर्ट असेल त्या कोर्टापेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे त्या कोर्टात जर गेलं तर आपल्याला लगेच ते वेगळेपणा जाणवतो. आता जे पॉक्सो कोर्ट आहे आपल्या नगर न्यायालयामध्ये, तर इथे गेलं की ती जी आहे पाठीमागे जिथे आरोपी बसतात, बाकीच्या कोर्टामध्ये आरोपी बसण्याचं एकदम मोकळं असतं. म्हणजे आरोपींना बाहेर चाललेलं दिसतं, बाहेरच्यांना आरोपी त्या कठड्यात बसलेले दिसतात बाहेरच्या बाजूला, म्हणजे कोर्टाच्या मागच्या बाजूला. पण पॉक्सो कोर्टाचं असं असतं की तो जो आरोपी असतो त्याला बसण्याची जी जागा असते ती पूर्णपणे अशा पद्धतीने केलेली असते, ती रूम सारखी, की बाहेरून आतलं दिसत नाही, म्हणजे आरोपी दिसत नाही आपल्याला, पण आरोपीला आत बसून बाहेरचं सगळं कोर्टात जे काही कामकाज चाललेलं ते दिसतं. तसंच तो जे काही बोलणं आहे तर त्याचं एक आतमध्ये पण म्हणजे त्याला आवाज ऐकायला जाईल अशा पद्धतीची देखील रचना केलेली असते. इव्हन हे कोर्ट असं आहे की त्याच्या आतमध्ये एक आणखीन एक रूम असते ज्याच्यामध्ये हे जे छोटे मुलं असतात त्यांना खेळण्यासाठी खेळण्या ठेवलेल्या असतात. म्हणजे आमचं जे कोर्ट आहे तिथं घोडा आहे, बॉल आहे किंवा खुर्च्या वगैरे किंवा खेळण्याचे जे काही गेम असतील ते सगळे तिथे ठेवलेले. म्हणजे गेल्या मुलांना आपल्याला एक्झामिन करता येत नाही, कारण त्यांची मानसिकता पाहावी लागते. छोटं मुलं असतं घाबरून जातं वेगळ्या वातावरणात गेल्यानंतर. मग त्यांना थोडंसं हसतं खेळतं ठेवलं, थोडंसं खेळण्यांबरोबर खेळून दिलं, मग ते थोडे मोकळे होतात आणि आपल्याशी व्यक्त होतात. आणि जे काही घटना आहे म्हणजे आपल्याला डायरेक्टली त्या घटनेवर पण जाता येत नाही. म्हणजे सुरुवातीला त्याचा मूड पाहावा लागतो. आज काय जेवण केलं, येता येता काय झालं, रस्त्यात काय पाहिलं, तू वाघाला पाहिलं का, तू हत्ती पाहिलं का, बरं शिक्षक कोण आहेत, त्याचं नाव काय. मुलांसोबत डील खूप छोटे पहिल्यांदा असे प्रश्न विचारले, आज काय जेवण केलं. मग असं बोलता बोलता हळूहळू मुलं ती बोलायला लागतात. पण ते जे मुलं आहेत त्या मुलाला तो आरोपी दिसता कामा नये अशा पद्धतीची त्या कोर्टाची रचना असते. आणि हे जे मुलं आहे याच्यासाठी आणखीन एक रूम आतमध्ये असते की ज्याच्यामध्ये फक्त ते मूल बसलेलं असतं, सरकारी वकील असतात आणि त्याची जी आहे स्क्रीन आहे ती बाहेर एक लावलेली असते जिथं कोर्ट बसतं. कधी कधी कोर्ट पण त्या रूममध्ये येऊन बसतं आणि त्या मुलाचा आपण पुरावा नोंदवतो. तर ती जी बाहेर स्क्रीन लावलेली असते त्याच्यामध्ये आतमध्ये जी रूम असते जिथं सरकारी वकील आणि ते छोट्या बालकासोबत त्याची आई किंवा वडील असतात, जिथं त्यांना एक कम्फर्ट झोन मिळतो की आपल्या आई वडील बसलेले आहेत म्हणून त्यांनाही आपण तिथे बसवतो. आणि ते जे आहे त्याचं व्हिडिओ सगळं ते बाहेरच्या स्क्रीनवर दिसतो. आणि त्या ज्या आरोपीला ते बाहेरनं म्हणजे त्याची जी रूम आहे तिथं बसतो, तिथं त्याला ते स्क्रीनवरती सगळं दिसतं. म्हणजे इव्हन त्याच्या विरुद्ध चाललेला पुरावा देखील त्याला सगळं ऐकायला मिळतो. फक्त ही काळजी घेतली जाते की त्या बालकाने त्या आरोपी दिसता कामा नये. म्हणजे आरोपीला पाहून त्यांनी घाबरून पुन्हा काही म्हणजे शांत बसू नये, काही पुरावा देऊ नये असं नको व्हायला, म्हणून मग आपण ही काळजी घेतो. ओके. आणि मॅडम ह्या जेव्हा केसेस तुम्ही पाहता सरकारी वकील म्हणून, तर ज्या छोट्या मुलांना तुम्ही पाहता तेव्हा तुमची मानसिकता काय असते? आता हे जे छोटे मूल पाहिले ना, एकतर म्हणजे एक महिला म्हणून म्हणजे आता मी पण आहे, मलाही 2 मुलं आहेत आणि आपले जे घरातली छोटी मुलं आहेत अशा बाबतीत जर घटना घडत असेल तर आपण किती म्हणजे आपलं सगळं मानसिकताच आपली खराब होऊन जाते. अशा वेळी मग हे जे मुलं येतं त्यावेळेस मला त्या मुलाला एकतर पहिल्यांदा असं की त्याचं जी काही भीती असते मनामधली, म्हणजे ते मुलंच नाही इव्हन त्याचे जे सोबत जे आई वडील आलेले असतात ते सुद्धा खूप भेदरलेले असतात, खूप घाबरलेले असतात. तर त्यांच्या मनातून पहिले कोर्टाची सगळी भीती आहे ना ती काढून टाकावी लागते, म्हणजे पोलिसांची, कोर्टाची. एकतर पोलीस स्टेशनला पण ह्या केसेस अशा पद्धतीने नोंदवल्या जातात की जो कोणी अधिकारी असेल एकतर त्या महिला अधिकारी त्यांनी त्या मुलाचा मूल जे आहे त्याचा जबाब घ्यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ते जबाब त्या बालकाचा घेतील त्यावेळेस त्यांचा जो वेश असेल, जे पोलिसी खाकी ड्रेस असतो तो त्यांच्या अंगावर नसावा, रेग्युलर त्यांनी ते कपडे घातलेले असं, म्हणजे खाकी ड्रेस पाहून ते मूल घाबरू नये ही पण काळजी पोलीस स्टेशनला घेतली जाते. इव्हन कोर्टामध्ये देखील आम्ही पण ही काळजी घेतो की आमचे कोर्ट वगैरे जे असेल म्हणजे जजेस असतील किंवा आम्ही सरकारी वकील असो किंवा आरोपीचे वकील असो, आम्ही कोट परिधान करत नाही. आम्ही आमच्या रेग्युलर ड्रेसमध्ये असतो, म्हणजे साध्या वेशामध्ये असतो. म्हणजे ते मूल घाबरत नाही, वेगळे कपडे पाहून ते कधी कधी घाबरून जातं. मग त्याला एक सावधानीपूर्वक ते वातावरण तिथं आम्ही निर्माण करून देतो, म्हणजे मग तो मोकळेपणाने बोलायला व्यक्त होतो. आणि पालकांची पण भीती आम्ही पहिले घालवतो की हे कोर्ट इथे तुमच्यासाठीच कोर्ट इथे बसलेले, हे न्यायालय हे तुमच्यासाठी, तुमचे घरचे व्यक्ती म्हणून आमच्याकडे तुम्ही पहा आणि मोकळेपणाने तुमच्या बाबतीत जी काही घटना घडली असेल ती कोर्टाला सांगा. आणि एक केस अंदाजे किती दिवस चालते? तसं ह्या कायद्याअंतर्गत असं आहे की ती लवकरात लवकर ते केसचा निपटारा झाला पाहिजे, डिस्पोजल झालं पाहिजे. आणि पॉक्सो ऍक्ट प्रमाणे बाकीचे जे आहेत ते त्या केसेस वेगळे असतात, पण पॉक्सो कोर्टाच्या केसेस ह्या लवकरात लवकर निकाली लागाव्यात. आणि आपल्याकडे केस म्हणजे देशात एक असं पण झालेलं आहे की पॉक्सोची घटना घडली आणि केवळ फक्त 48 तासामध्ये
त्या केसचे सगळे तपासही झाला, तसंच त्याची सुनावणी देखील झाली आणि 48 तासामध्ये ते केसचा निकाल लागून त्या आरोपीला माननीय न्यायालयाने शिक्षा पण दिलेली, असे देखील आपली केस पॉक्सो अंतर्गत देशामध्ये होऊन गेलेली आहे. म्हणजे असं दुसऱ्या कोणत्याच केसेसमध्ये होत नाही. पण ह्या पॉक्सो ऍक्टच्या अंतर्गत, कायद्याच्या अंतर्गत केसेस लवकर आणि जास्तीत जास्त किती दिवस चालतात मॅडम ह्या केसेस? असं काय झालं माहिती का, की कोर्टावर येणार म्हणजे आर्थिक जो काही बाकीचा ताण आहे कामाचा, की बाकीच्या केसेस वगैरे, आता पॉक्सो कोर्ट काय केले आपण सेपरेटच ठेवलेले. म्हणजे इथे आमचं जे कोर्ट होतं सुरुवातीला, की तिथे जामीन वगैरे जे आहेत रेग्युलर रिमांड वगैरे ते कोर्ट चालत, तिथे फक्त हेअरिंग चालत होती. त्यामुळे एखादी केस सुरू झाली तर 1 महिन्याच्या आतमध्ये आमची केस निकाली लागायची, कारण एकच केस नसेल, दिवसाचे 10-15 तरी केसेस त्यांची साक्षीदार वगैरे बाकीचे चालू असतात. त्यामुळे पण जेवढं प्राधान्य आम्हाला देता येईल, लवकरात लवकर केस निकाली काढता येईल, तो प्रयत्न आमच्याकडनं होत असतो. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पॉक्सो कायद्याचं एक स्वतःच एक कोर्ट असतं. हो, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असतं. आणि अंदाजे एका कोर्टामध्ये महिन्याला किती केसेस येत असतील? नाही, त्याचं आता संख्याच आपण गणू शकत नाही. 5-10 दिवसाला 5-6 केसेस येतात दिवसाला. हो. आता आपल्याकडे काय होतं, केस दाखल झाल्यानंतर लगेच कोर्टासमोर येत नाही, तिचा तपास पोलीस स्टेशनला चालू असतो आणि ते 10-15 दिवस, कधी कधी महिन्याच्या आतमध्ये ते चार्जशीट दाखल करतात. पण पॉक्सो केसेस दाखल होण्याचं म्हणजे घटना घडण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. फार मोठ्या प्रमाणात. पण कायदा आल्यामुळे त्याला कुठे काही आळा बसला? म्हणजे कायदा आल्यामुळे काय होतंय, ह्या कायद्याचा प्रचार प्रसार पाहिजे तसं झालेलं नाही. त्यामुळे मुलांना आता आज आपण पाहतो की आपण मुलींना 7च्या आत घरात या म्हणतो, म्हणजे आज थोडसा वेळ वाढत गेला, आपण 7 नाही चला 9 पर्यंत नाही का, पण आपण जे आपली मुलं असेल त्यांना म्हणत नाही की 7च्या आत घरात या. आणि प्रॉब्लेम तिथे होतो की मुलं कुठेतरी फिरत असतात, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र असतात आणि बरं एकाबरोबर 2-4 मुलं एकत्र आली की त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं करावं, काहीतरी थ्रिल करावं असं वाटतं. मग काय करायचं, तर कधी कधी जाणार येणारी कोणी मुली असेल काय असेल त्यांची छेड काढणं, मग ते मग ते वाढत जातं. म्हणून एक आपली पण असं आहे की जसं आपण मुलींना काही बंधनं घालतोय, म्हणजे तसंच मुलांवरही बंधन घातले तर अशा पद्धतीचे, किंवा जे काही आपला मुलगा असेल त्याला देखील ह्या कायद्याची माहिती जर पालकांनी दिली, शिक्षकांनी शाळेत मुलं रोज जातात. आता पालकांना कधी कधी काय होतं, गरीब असतात, रोजमर्रा जिंदगीमध्ये काम चालू असतं, कधी कधी छोटे छोटे काम करणारे कामगार म्हणून हे लोक काम करत असतात. मग अशा वेळेस त्यांना माहित नसतं कायद्याचं. पण ज्या शाळेमध्ये ते मूल शिकत असतं, तर त्या ठिकाणचे जे कोणी हेडमास्टर असेल, शिक्षक असेल, त्यांनी या कायद्याची माहिती त्या मुलींना दोघांनाही देणं गरजेचं. जसं आपण म्हणतो की मुलींना, मी एकदा एका शाळेमध्ये गेले तर ते मला म्हणलं की त्या मॅडम मुलांना सोडून देऊ का म्हणे, फक्त मुलींना बसवायचं का? मी म्हणलं नाही, मुलांना पण देखील ह्या माझं लेक्चर ऐकायला बसवा. कारण काय होतं की मुलींच्या पीडित असतात घटना घडलेल्या ज्या, परंतु हे मुलं देखील सपोर होतात या कायद्याचा जर गुन्हा दाखल झाला तर. म्हणून मग असं आहे की जसं आपण मुलींवर बंधनं घालतो तसं मुलांना सुद्धा ह्या कायद्याची तर माहिती देणं गरजेचं, कारण त्यांना पूर्ण त्यांचं भविष्यावर, जसं मुलींच्या भविष्यावर परिणाम होतो तसं ह्या मुलांच्या देखील भविष्यावर परिणाम होतो. कारण हा कायदा तुमचं वय बघत नाही आणि तुमचं कृत्य फक्त पाहिलं जातं, आणि ती मुलगी जे आहे सांगते ते खरं समजून तुम्हाला हे कायदा तुम्हाला जरा देखील दया दाखवत नाही. आता मला एक वैयक्तिक आता बोलताना एक अशी गोष्ट जाणवली की हे पॉक्सो कायदा खूप छान आहे, म्हणजे तो खरंच खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याची अंमलबजावणी खऱ्या म्हणजे त्या कायदा ज्या पद्धतीने बनवला गेला त्या पद्धतीनेच झाली पाहिजे. कळतपणे किंवा न कळतपणे काही लोक या कायद्याचा गैरफायदा घेतात का? असं होतं का कधी? तर काय होतं, एक सरकारी वकील म्हणून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन की आमच्या समोर जे कागदपत्र आले किंवा जे काही साक्षीदार येतील ते सांगतील, तर कारण इतर माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जे काही साक्षीदार सांगतील, फिर्यादी सांगेल त्या पद्धतीने आम्हाला कामकाज पाहावं लागतं. जे डॉक्युमेंट्स येतात त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागतं. मॅडम, ह्या पॉक्सो कायद्या अंतर्गत महिलांवर केसेस होतात का? म्हणजे आरोपी म्हणून महिला असतात का? आता जर पाहिलं म्हणजे एक रेपचं काही सेक्शन सोडले आपण, परंतु जर काही स्त्रियांकडनं पण असं काही कृत्य होत असेल ज्याच्यामुळं हे जे मूल असेल त्याच्या भावना दुखवल्या जात असेल आणि ती जी स्त्री लैंगिक हेतूने काही करत असेल तर तिला देखील आरोपी केले जातं. महिला म्हणजे पुरुषच फक्त आरोपी असतात असं नाही. कधी कधी असं होतं की पॉक्सो अंतर्गत एखादी मुलगी असेल, तिला काही शिवीगाळ झाली असेल किंवा घाणेरडी काहीतरी
काहीतरी बोललं गेलं असेल ज्याच्यामुळे तिला मुलीला लाज वाटत असेल, लज्जा वाटली असेल, तर अशा वेळेस त्या स्त्री विरुद्ध देखील गुन्हा दाखल होतो. गुन्हा म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि आणखीन एक सांगेल मी तुम्हाला की जर आपल्याला समजलं की एखाद्या मुलाच्या बाबतीत काहीतरी गुन्हा घडतोय आणि हे आपल्याला समजलं, इव्हन आपण त्याचे पालकही नसू दे किंवा आपलं ते आपण त्रयस्थ जरी इसम असेल पण आपल्याला समजले, आपल्या समोर ती घटना घडली, तरी आपली एक जबाबदारी असते की आपण पोलीस स्टेशनला जायचं आणि त्या संदर्भात पोलिसांना त्याबाबतची माहिती कळवायची. जर आपल्याकडनं ते झालं नाही तर पॉक्सो अंतर्गत आपल्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे आपल्याला माहिती अशा गोष्टी घडतायत पण आपण ते सांगत नाही तरी सुद्धा आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो. म्हणजे इव्हन आता शाळेतले जे शिक्षक असतात, म्हणजे तुम्हाला मध्यंतरी एक जे काही प्रकरण झालं अक्षय शिंदे नाही का, बदलापूरचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये असं झालं होतं की हे जे पालक म्हणजे पहिल्यांदा शिक्षकांना त्यांनी ती माहिती सांगितली होती, परंतु शिक्षकांनी त्यामध्ये विलंब लावला किंवा आरोपी कोण आहे काय आहे याच्यामध्येच वेळ घातला, तर त्यामधले जे शिक्षक होते किंवा जे संचालक आहेत त्यांना देखील त्या केसमध्ये आरोपी केलेले. आजही आरोपी आहेत. म्हणजे आपल्याकडे पण बऱ्याच केसेस आहेत ज्याच्यामध्ये की ते मूल शाळेत जाताना त्याचा काहीतरी पाठलाग झालाय, कोणीतरी त्याला शाळेत जाताना त्याची छेडछाड केलेली आहे आणि शाळेत गेल्यानंतर त्या मुलाने शिक्षकांना सांगितले, परंतु शिक्षकांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर मग घरी आल्यानंतर पालकांना समजलं, मग फिर्याद द्यायला गेले. पण त्या मुलाने सांगितलं मी अगोदर शिक्षकांना सांगितलं होतं, पण ज्या शिक्षकांना सांगितलं त्याला देखील या केसमध्ये आरोपी केलं जातं. शिक्षक असतील, हेडमास्टर असतील, आपल्या बऱ्याच केसमध्ये शिक्षकांना आरोपी केलेले. आता बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं मॅडम की सपोज कुठल्या तरी मुलावर अन्याय होतोय किंवा मुलीवर किंवा कुठल्याही 18 वर्ष खालील कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होतोय, एका व्यक्तीला माहिती पण त्याला एक भीती असते नाही का की जर मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि मी जर फिर्याद नोंदवली तर ह्याचा मला त्रास होईल, नंतर मला कोर्टाचे चक्र मारावं लागतील, मग तेव्हा त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, त्रास म्हणण्यापेक्षा जेव्हा ते मूल दुसरं कोणाचं तरी म्हणून आपण असं विचार करतो, उद्या जर आपल्या मुलासंदर्भात अशी घटना घडली असेल तर आपण पोलीस स्टेशनला जाणारच ना. आपण तिथे विचार करणार का नाही मला कोर्टात चक्र मारावं लागतील, पोलीस स्टेशनला चक्र मारावं, असं त्यावेळी विचार करणार नाही. मग दुसऱ्या मुलाच्या बाबतीत जर अशी घटना घडत असेल मग आपण हा विचार करणं चुकीचं आहे. बरोबर आहे. आणि तुला ह्या घटनेबद्दल या गोष्टीची माहिती, तर तुम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलंच पाहिजे, त्याबाबतची माहिती पोलिसांना सांगितली पाहिजे. माणुसकीचं नातं आहेच. आणि पॉक्सो कायदा असा आहे की तुम्हाला त्यातून सोडत नाही. मग तुम्हाला जर समजलं की किंवा त्या मुलांनी सांगितलं यांच्यासमोर ही घटना घडली पण मी ओढत होती काका मला वाचवा काका, पण ते काका आले नाही, तरी त्याच्यामध्ये जसा आरोपी म्हणजे गुन्हा करणारा जसा आरोपी असतो तसं त्या गोष्टी पाहून सुद्धा दुर्लक्ष करणारा देखील आरोपी पॉक्सो मध्ये धरला जातो. तो सुद्धा. म्हणजे आपण रस्त्याने जातो, कॉलेजचे मुलं मुली असतात, कॉलेजच्या मुलींची छेड काढत असतात मुलं, आपण रस्त्याने जाऊ द्यायचे चाललेले, असं नाही करायचं. जेव्हा तिथे असेल आपल्याला ते लक्ष द्यायचं, त्या मुलींना समजावून सांगणं आणि नसेल ऐकत तर पोलीस स्टेशनला जाऊन त्याबाबतचं पोलिसांना माहिती कळवणं. मॅडम बरेचशा अशा सुद्धा आता केसेस येत आहेत किंवा आधीपासून होत्या त्या की जेव्हा कुठली मुलगी आणि मुलगा जेव्हा मित्रमैत्रीण असतात किंवा ते प्रेमात असतात तेव्हा मुलं काहीतरी प्रूफ ठेवण्यासाठी स्वतःजवळ सेल्फी वगैरे काढतात किंवा त्या मुलीचे फोटोज व्हिडिओज काढतात ते. तर अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे किंवा ह्या गोष्टींचा त्या मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? आता काय होतं माहिती का, म्हणजे जसं पॉक्सो ऍक्ट आहे, म्हणजे ह्या जर मोबाईल मधले समजा काही व्हिडिओ असेल किंवा काही फोटो असेल तर यासाठी आपल्याकडे जो आहे तो सेपरेट ऍक्ट आहे, IT ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये की हे जे आहेत मोबाईल मधलं जे काय आपल्याला काढायचं असेल, मटेरियल करायचं असेल तर त्या ऍक्टनुसार आपल्याला करतात. तसंच आपल्याकडे एक सेपरेट सायबर सेल पण आहे. आता काय होतं माहिती का, प्रेमामध्ये मुलं एवढी मशगूल झालेली असतात कधी कधी, तर त्यावेळेस ते कुठेतरी फिरायला जातात, फिरायला गेल्यानंतर ते एकमेकांचे सोबत सेल्फी काढतात आणि कधी कधी असं होतं की मुलगा त्याच्या घरी असतो, मुलगी तिच्या घरी असते आणि मग त्यांचं ते व्हिडिओ कॉल वगैरे चालू असतात किंवा फोटो काहीतरी, म्हणजे व्हिडिओ कॉल थोडं प्रेम वाढता इतका विश्वास त्या, म्हणजे कधी एका केसमध्ये तर असं आहे की ती जी मुलगी होती ती 7वीची मुलगी होती आणि इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकणारी मुलगी होती, पण आपला कोरोना काळ सुरू झाला आणि प्रत्येक पालक काय होतं शाळेमधून ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतर पालकांना आपल्या छोटे मुलं, म्हणजे आपण पहिले मुलांकडे मोबाईल देत नव्हतो, पण कोरोना काळात सगळं शिक्षणच ऑनलाईन सुरू झाल्यामुळे त्या मुलांना मोबाईल प्रोव्हाइड करावा लागला. मग ह्या मुलीच्या बाबतीत असं झालं की तिच्याकडे पण क्लासेससाठी किंवा शाळेतलं जे काय असेल त्यासाठी मोबाईल तिच्या पालकांनी दिलेला होता. दरम्यान तिला असा एक व्यक्तीचा फोन कॉल आला
आणि ते म्हणे क्लासेस लावायचे आहेत का असं तसं. ते करता करता त्यांची ओळख वाढत गेली. ती नेहमी फोनवर बोलता बोलता व्हॉट्सअप नंबर दिला गेला आणि इतकी ओळख वाढत गेली की त्यांच्यामध्ये व्हिडिओ कॉल होत गेले. आणि त्यानंतर तो जो कोणी व्यक्ती होता त्याने काय केलं, त्या मुलीला त्याचा एकतर जो काही डीपीचा फोटो तो सुद्धा वेगळा लावलेला होता. म्हणजे आपण काय करतो हिरो हिरोईनचे वगैरे फोटो डीपीला तशा पद्धतीचा त्याचा डीपीला फोटो होता. त्यामुळे ती मुलगी तिथे अट्रॅक्ट झाली आणि त्या मुलाने त्या मुलीला म्हटलं की मला तुझे असे फोटो मला पाठव. तर ती मुलगी एवढी प्रेमात वाहत गेलेली होती. म्हणजे फक्त 7वीची मुलगी, म्हणजे 7 आणि वरती आपण 5 वर्ष धरूया शाळेत, म्हणजे 7 आणि 5 12 वर्षाची मुलगी होती. आणि तिने काय केलं की तिचे जे कपडे न घातलेले फोटो, न्यूड फोटो ते शेअर केले त्या मुलाला. आता काय झालं की त्या मुलाकडे त्या मुलीचे फोटो आल्यामुळे तो मुलगा तिला धमकावायला लागला, जर माझ्याशी तू बोलली नाही किंवा मला भेटायला नाही आली तर मी हे फोटो दुसरीकडे इंस्टाग्राम किंवा दुसरे काय असेल फेसबुकला इकडे तिकडे मी व्हायरल करेल. ती मुलगी एवढी घाबरून गेली. एक लक्षात घ्या, आता 12 वर्षाची मुलगी, तिची मानसिकता काय असेल. म्हणजे त्या मुलीचा कल असं वाटायला लागलं की तिला की तिने सुसाईड करावं, आत्महत्या करावी. आणि ती कुणाशीच बोले ना, ती मोबाईलला पण हात लावायला म्हणजे मोबाईल पण हातात घ्यायला की काय त्याचा मेसेज येतोय का, काय तो फोन करतोय का, पालकांना काय सांगतोय का, इतर कुठे काय माझे फोटो व्हायरल करतो का. ती घाबरून गेली. नंतर आईच्या ते लक्षात आलं की मुलगी आपली अशी का वागू राहिली. नंतर त्या मुलीला तिने जवळ घेतलं, सगळं प्रेमाने तिच्याशी बोलायला लागली. मग त्या मुलींनी सांगितलं की मम्मी माझ्याकडनं चुकून असं झाले म्हणे आणि आता ते असं होऊ राहिले, मला तू धमकी देऊ राहिल्या. म्हणून ती जी लेडीज आहे म्हणजे त्या मुलीची आई, तिने त्या मुलाला फोन केला की अरे म्हणे तू असं काय करतोय म्हणे, नाही का. पण त्या मुलाकडे त्या मुलीची तसे न्यूड फोटो असल्यामुळे तो इतका गुरुमीमध्ये होता आणि तो त्या मुलीच्या आईला देखील धमकी द्यायला लागला आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायला लागला. त्याच्यानंतर आमच्या जी आई होती तिने पोलीस स्टेशनला गेली, त्या संदर्भात गुन्हे दाखल केले. आणि गुन्हे दाखल केल्यानंतर तो जो आरोपीचा मोबाईल सापडला, तो आयफोन होता, त्यांनी तो बंद केलेलं होतं अक्षरशः. मग आम्ही त्या केमिकल अनालायझर तिकडे पाठवून दिला. तिथे ते मोबाईलचं सगळं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये ह्या मुलीचे न्यूड फोटो त्याच्या मोबाईलमध्ये सापडले. आता हे असं जर असेल, हे जे बालक असेल ते काहीतरी याच्यामध्ये करून जातं. पण जेव्हा अशा बाबतीत घटना असं व्हायला लागते, धमकी यायला लागते, तुझे फोटो, बरं ते शरीर असतं, आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी असते. आपलं शरीर जे असेल ते फक्त आपण पाहावं किंवा आपल्यावर जे कोणी प्रेम करतं त्यांनी पाहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ते जर व्हायरल करायचं जर कोणी म्हणत असेल आणि ते म्हणजे समाजाने पाहावं किंवा कोणत्या दुसऱ्या समुदायाने पाहावं, हे जर मुलाला असं वाटायला लागलं तर ते इतकं म्हणजे कोमिजून जातं की त्याचं मग कधी कधी आत्महत्येकडे कल यायला लागतो. त्यामुळे ह्या गोष्टींची माहिती देखील आपल्या घरात जर मुलं असेल तर त्याला ते सांगितलं पाहिजे. पॉक्सो अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. तो जो आरोपी त्याच्याविरुद्ध पॉक्सो अंतर्गत, कारण ते जे मुलं असतं ते 18 वर्ष खाली असेल तर ते पॉक्सो अंतर्गत तिथे गुन्हा दाखल होतो आणि IT ऍक्ट बाकीचे सेक्शन पण लागतात. पण अशा वेळेस ज्यावेळेस आपण मुलाकडे मोबाईल देतो त्यावेळेस ह्या गोष्टीची देखील त्या मुलाला जाणीव सगळी करून दिली पाहिजे. आणि इव्हन आणखीन एक केस सांगेल मी तुम्हाला की ज्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणतो की आपला मोबाईल आपला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही संकलन करून ठेवू शकतो की काही डाउनलोड करून ठेवू शकतो, सेव्ह करून. परंतु जर तुमच्या मोबाईलमध्ये जर एखादा लहान मुलांच्या संदर्भातलं पोर्नोग्राफीचा जर व्हिडिओ असेल किंवा फोटो असतील आणि ही जर माहिती कुठे कुणाला समजली आणि त्या संदर्भात जर कळालं पोलिसांना वगैरे तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे तुम्ही हे जरी म्हटले की नाही ते माझा प्रायव्हेट मोबाईल आहे, मी तो काही माझ्यासाठी स्वतःसाठी बघण्यासाठी तो व्हिडिओ ठेवला, मला काही कुठं व्हायरल करायचं नव्हतं, कुठे पाठवायचं, तरी देखील तुमचा हा जो डिफेन्स घेतला जातो तो कुठेही ग्राह्य धरला जात नाही आणि तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त शिक्षा कायद्याने दिलेली ती होऊ शकते. म्हणजे पॉर्नोग्राफी संदर्भातले लहान मुलांचे जे व्हिडिओ असेल ना याचं तुम्हाला या साहित्य ठेवता येत नाही, त्याचा ह्या व्हिडिओ जे असतील किंवा काय असेल याचं कुणालाही म्हणजे दुसरीकडे पाठवणं हे ते तुम्हाला करता येत नाही. आणि जर असं काही झालं तर कायद्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते. ह्याची पण एक प्रकारे जनजागृती झाली पाहिजे. हो हो. कधी असं पण होतं ना की कुठल्या तरी व्यक्तीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, काही काळानंतर असं कळलं की ऍक्च्युली गोष्टी तशा घडलेल्या नव्हत्या, तेव्हा तो पुन्हा त्यांना ते पॉक्सो मधनं बाहेर काढण्यात येतं किंवा त्यांना निर्दोष म्हणून सुटका होते का त्यांची? या केसमध्ये असे फिर्याद दाखल झाली, गुन्हा दाखल झाला, त्याचा तपास झाला, चार्जशीट दाखल झालं. दरम्यानच्या काळामध्ये जरी ह्यांच्यामध्ये काही सेटलमेंट झाली असेल तरी हा कायदा सेटलमेंट करायला परवानगी देत नाही. म्हणजे मग केस चालून कदाचित पुरावा त्या आरोपी विरुद्ध आला नाही तर कोर्ट त्याला निर्दोष सोडू शकतं. पण सेटलमेंट असं होत नाही की दोघांनी सांगितलं की नाही आता आम्हाला मागे घ्यायची केस? नाही, कॉम्प्रोमाइज करता येत नाही या कायद्यामध्ये.
बाकीचे तरी जे काही सेक्शन कंपाऊंडेबल सेक्शन म्हणतो आपण काही, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येतं, पण हा कायदा कंपाऊंडेबल नाही, नॉन वेलेबल आहे. पण जर कोणी असं ती गोष्ट घडलेली नसताना देखील जर केस केली असेल तर त्यांना त्या गोष्टीचा काही भुर्दंड बसतो का? जर सपोज एखादी केस दाखल झाली आणि तो जो कोणी ज्यांनी दाखल केली, फिर्यादी असेल किंवा काय असेल, आणि ते जर मूल असेल तर आपल्याला त्याच्या विरुद्ध काही ऍक्शन घेता येत नाही, म्हणजे 18 वर्षाखाली जे काही पीडित मूल असेल तर. पण ते जर ते पालक असेल, त्यांना ते घटनेचं गांभीर्य माहित असून देखील कोणाला तरी त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा शिक्षा होण्याच्या उद्देशाने जर फिर्याद दिली असेल तर त्याला कोर्ट त्याच्या विरुद्ध कारवाई करतं. कधी कधी त्याला दंडा स्वरूपात, कधी कधी शिक्षे स्वरूपात देखील शिक्षा करतं. ओके मॅडम, धन्यवाद. मी पहिलं तुम्हाला हे म्हणेल की तुम्ही खूप एका वेगळ्या कायद्याबद्दल, म्हणजे हा पॉस्को ऍक्ट बद्दल तुम्ही ज्या पद्धतीने माहिती सांगितली, ही एक जनजागृती आपण करतोय, आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आला आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं. आणि पॉक्सो कायद्याची एक सरकारी वकील म्हणून गेल्या 6 वर्षापासून मी काम पाहते. म्हणजे माझं एक कर्तव्य देखील आहे की आपल्या समाजात जी काही मुलं मुली असतील तर यांना कायद्याची माहिती असायला पाहिजे, आणि ते जसं शाळेचं कर्तव्य तसं माझं देखील कर्तव्य असं मी समजते. तुम्ही मला ही संधी इथे प्राप्त करून दिली. नाही, हे तुम्ही जे म्हणताय ना, हा तुमचं मोठेपण आहे, पण ह्या कायद्याबद्दल आम्हा सर्वांना जास्त कोणाला माहिती नव्हती. आम्ही कायदा ऐकलेला होता, पण त्याचं गांभीर्य आम्हाला नव्हतं, आणि याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे असं आता आम्हालाही वाटतंय. नक्कीच. आणि तुम्ही तो करताय. कारण काय होतं, आपली समाजातली जी पिढी आहे, जी ही मुलं आहेत, ही आपल्या समाजाचं एक भविष्य आहे, आणि हे भविष्य आपल्याला धोक्यात घालवायचं नाही किंवा अंधारात घालवायचं नाही त्यांना. त्यामुळं ह्या कायद्याची त्यांना जर माहिती दिली तर नक्कीच ते हे कृत्य करण्यापासून बाजूला राहतील आणि त्यांच्याकडनं ते कृत्य होणार नाही. त्यामुळे आपली जी पिढी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने राहील. आपला देश, आपलं राष्ट्र हे प्रगतीकडे नक्कीच जाईल. थँक्यू सो मच मॅडम. धन्यवाद.